सर्वांना सलाम आकाश व माझे तारण आहे. प्रार्थना करूया. आमच्या उद्धारक परमेश्वर पित्या, ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस व हे नाताळाचं पर्व आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित केलं. आज सरत्या वर्षाला निरोप देत असताना वर्षभराच्या या शेवटल्या रविवारी प्रभू आम्ही येऊन पोचलोत. ही केवळ तुझी कृपा आहे आणि परमेश्वरा तुझ्या याच कृपेने, याच दयेने तुझा आशीर्वाद घेत तुझ्या चरणापाशी बसून मोठ्या आनंदाचा एक भाग होण्यासाठी ही सकाळ तू आम्हाला दिलीस, म्हणून आम्ही आभार मानतो. जे उपासक येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण, एक नवा आशीर्वाद दे. भक्तीमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना क्वायरला प्रभू तो आपली कृपा पुरव. सोबतच येथे जमलेले आम्ही सर्व सदस्य प्रभू तुला आळवतो, तुझी दया आणि कृपा मागतो. तू आम्हाला सहाय्य कर व आजच्या भक्तीद्वारे तू गौरविला जा. ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तू दूर कर पित्या, व हे होणारं ऑनलाईन प्रक्षेपण, सोबतच प्रभू येथे असलेल्या सर्व तांत्रिक गोष्टी तू आपल्या हाती घे आणि या भक्तीद्वारे पित्या तुझं गौरव करून घे. ही प्रार्थना तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. या सर्वप्रथम आपण स्तुती आराधना करूया. त्यासाठी क्वायर पुढे येईल, गीत गायनाची सेवा करेन व आपण प्रभूची आराधना ह्या गीत गायनासोबत करूया. हॅलो, सर्वांना सलाम. या वर्षाच्या म्हणजेच 2023 या वर्षाच्या शेवटच्या रविवारी आपण एकत्र जमलेलो आहोत प्रभूच्या मंदिरात. आणि संध्याकाळी तर वॉच नाईट सर्व्हिस होईलच, परंतु परमेश्वराच्या मंदिरात बसून आम्ही पुन्हा एकदा त्याचा गौरव, त्याची स्तुती करूया. कारण आमचा परमेश्वर महान आहे, त्याच्या सारखा दुसरा कोणीही नहीं. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाय जमी. प्रभूच्या स्तुतीसाठी हे सुंदर गीत आपण सर्व मिळून गाऊया.
ज्ञान और धन्यवाद प्रभु, मिले स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा। तेरी ही महिमा होगी सदा मेरे जीवन में। सर्वशक्तिमान परमेश्वर,
जो है और था और रहेगा. आणि म्हणून संपूर्ण जगाने अशा महान आणि सामर्थ्यशाली परमेश्वराची स्तुती आणि आराधना केली पाहिजे. ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो, उसकी इबादत करो. सुंदर गीत प्रभूची स्तुती करीत आपण सर्व मिळून गाऊया. याद रखो कि वही एक खुदा है, हमको ये जीवन उसी ने दिया है. उस चारगाह से हम सब है आए, हम दो सन्ना के हम गीत गाए. खुदावन कितना मुबारक, मेरा खुदावन कितना भला है. रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अजल से
यही सिलसिला है, उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो। विजय संगीत गीत नंबर 31 यावेळेस आपण काढूया. आपण आपल्या जागेवर उभं राहू, प्रभूला सन्मान देऊ आणि येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा कोकरा हे सुंदर गीत, गीत नंबर 31 प्रभूच्या स्तुतीसाठी आपण गाऊया. Yeshua.
प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही गीत गात तुझ्या चरणापाशी येतो. तुझी शक्ती, तुझी कृपा आणि तुझं महान सामर्थ्य आम्हास ठाऊक आहे. रे देवबापा, तुझी दया प्रति सकाळी नवी होते आणि तुझ्या नवीन करुणेने तू आम्हाला प्रतिदिवशी भरत असतोस. आजची ही सकाळ आम्हा सगळ्यांसाठी तू दिलीस आणि आजच्या या पवित्र वारी देवबापा, पवित्र मंदिरामध्ये बसून जी आराधना उपासना आम्ही करीत आहोत, आमच्या मनाचे विचार आणि आमच्या तोंडचे शब्द हे केवळ तुझी गौरव आणि आराधना करणारे असोत. साराधर मान महिमा तुला आम्ही देतो. या भक्तीमध्ये पुन्हा एक वार तुझी शक्ती, कृपा आणि सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मोकळीकतेने तो आम्हा सगळ्यांना चालीव. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सकाळी आम्ही स्तोत्रसंहितेचं वाचन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्रसंहिता 76 साम नंबर 76 हे आपण काढूया. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 76 नंबरचं स्तोत्र आपण काढूया. त्या ठिकाणी विजयी व न्यायी देव याबद्दल सांगितलेलं आहे आणि आसाफाचं हे संगीत स्तोत्र असून तंतुवाद्याच्या साथीने गायचं आहे. मी उपस्थित सन्माननीय पाळक वर्गाला विनंती करेन, कृपया आपण पुढे येऊन बसावत. 76वे स्तोत्र जर आपल्याला मिळालेलं आहे तर आपण आपल्या जागेवर उभं राहू. आळीपाळीने त्याचं वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल आणि पुढचं वचन मंडळी आपण वाचावं. यहुदात देव प्रगट झाला आहे, इस्रायलात त्याचे नाव थोर आहे. तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तलवार व युद्ध सामग्री त्याने मोडून टाकली. कणखर मनाच्या पुरुषांची लुटमार झाली आहे, ते झोपी गेले आहेत. त्यातील कोणाही बलवानाचे हात चालेनात. तुझे केवळ तुझेच भय धरले पाहिजे. तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्या पुढे कोण उभा राहील. पृथ्वीवरील सर्व दिनास तारण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला तेव्हा असे झाले. परमेश्वर तुमचा देव, ह्याला नमस्कारा व ते फेडा. ज्याचे भय धरले पाहिजे त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराने आणावेत. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. परमेश्वर पित्याला धन्यवाद असो, कारण की त्याच्या अपार कृपेने आणि महान दयेने आम्हाला लाभलेल्या या संपूर्ण सप्ताहभरामध्ये कार्यक्रमांसाठी, कारण की जेही कार्यक्रम आमच्या लहान लेकरांनी केले, महिला मंडळाने केले, टीनेज ग्रुप, युथ ग्रुप,
सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये होता. आणि हे सगळं होत असताना एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांनाच मिळाला. मंडळीच्या या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी प्रभूला धन्यवाद असो, कारण की आपण एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने हे सर्व कार्य करीत आहोत. आणि यासाठी आपले अध्यक्ष महोदय, आपले संपूर्ण चर्च कमिटी, प्रभुदेव बाप त्यांना आशीर्वादित करो. त्यांच्या अतिशय चांगल्या नियोजनाने हे सर्व कार्य सिद्धीस जात आहे. सोबतच आपण SM-साठी, SM-च्या सेवा कार्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. आपले अध्यक्ष महोदय, कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त, कारण प्रियांनो हे सेवा कार्य मोठं आहे आणि विविध क्षेत्रामध्ये हे सेवा कार्य करीत असताना प्रभूने आम्हाला त्याची कृपा दिलेली आहे. या सगळ्या आनंदाच्या पर्वामध्ये काही प्रियजन आजारी आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यापैकी ज्योतिताई नाईक आहेत, रयता अक्का जांबिलसा आहेत, जुलियाना अक्का गायकवाड आहे, ममताबाई वळवी, रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब यांना देखील प्रभू आरोग्य देव. सोबतच सॅमसन मानवटकर आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रभूची कृपा मागूया. आणि दुधाळे शिवारमधील आमचे बंधू आहे प्रभुदास येवले, यांनी प्रार्थना विनंती दिलेली आहे. त्यांची आठवण करीत असताना बंधू दावीद गावित आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवूया. आपले नित्याचे विषय आहे ते घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आजच्या या सुदीन सकाळसाठी आम्ही आभार मानतो, कारण की परमेश्वरा प्रत्येक दिवस हा तुझ्याकडून आम्हाला मिळालेली मोठी देणगी असं आहे. आणि आजच्या दिवसाचं तेच गांभीर्य आणि महत्त्व आम्ही जाणतो आणि तेच महत्त्व जाणीत देवबापा उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. कारण देवबापा हा केवळ आजचा दिवस नव्हे, तर ह्या दिवसापर्यंत तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्हापर्यंत चालत आलेला आहे. आणि ह्या तुझ्या कृपेसाठी, अनुग्रहासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू तू आम्हाला एकटं एकाकी असं कधीच सोडत नाही. तुझी कृपा नेहमीच आमच्या सोबत असते. एवढंच नव्हे तर विश्वासणारे बंधू आणि भगिनी नेहमीच आमच्या अवतीभोवतीला असतात, की जे आम्हाला मदत करतात, जे आम्हाला प्रार्थनेचं पाठबळ देतात, ज्यांचे मायेचे शब्द आम्हा सगळ्यांसाठी प्रोत्साहन देणारे, प्रेरणा देणारे असे असत असतात. प्रिय देवबापा, या सर्व कार्यासाठी आणि मंडळीरूपी या कळपासाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू या ठिकाणी असलेला प्रत्येक जण एका दिलाचा, एका जीवाचा, एका मनाचा आहे. आणि आमचा हेतू आणि उद्देश केवळ तुझी उपासना करणं असा आहे. कारण की प्रभू तुझं वचन म्हणतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. आणि म्हणूनच देवबापा, जे खरंपण, जी आत्मीयता आणि जी आत्म्यामध्ये असलेली मोकळीकता आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रीती आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देवबापा एकमेकांचा आदर सन्मान आहे, हा केवळ देवबापा तुझ्या गौरवासाठी आहे. कारण की प्रीतीच्या बंधनाशिवाय तुम्ही कशातही उणे राहू नका, असं तुझं वचन म्हणतं. आणि म्हणूनच परमेश्वर पित्या, आम्ही हे प्रीतीचं बंधन आपल्या मनामध्ये जपून प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर आमचं असलेलं नातं मजबूत करीत आहोत. प्रभू, मंडळीरूपी कळपासाठी आम्ही आभार मानतो आणि मंडळीत होत असलेल्या विविध कार्यांसाठी आम्ही आभार मानतो. कारण मंडळीची वाढ ही आध्यात्मिक रीतीने वचनामध्ये तर होतच आहे, परंतु मंडळीच्या विविध अंगांच्याद्वारे, विविध घटकांच्याद्वारे मंडळीमध्ये एक नवं चैतन्य आहे आणि एक फार सुंदरशी सेवा होत आहे. प्रिय प्रभू, आम्ही महिला मंडळासाठी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी केलेले कार्यक्रम हे केवळ कार्यक्रम नसून प्रभू, तू त्यांना दिलेले जे कलागुण आहे ते मंडळीप्रती त्यांनी सादर केले. प्रिय देवबापा, आम्ही संडे स्कूलसाठी, आमच्या संडे स्कूलच्या प्रत्येक शिक्षक आणि शिक्षिकेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. कारण प्रभू, या बालवयामध्ये जे संस्कार या लेकरांवर हे प्रियजन घालीत आहेत ते फारच आशीर्वादित असे आहेत. आम्ही प्रार्थना करतो त्यांची जीवनं आपल्या स्वर्गीय भांडारातून देवबापा आशीर्वाद देऊन तू भरून टाकावेस. सोबतच आम्ही टीनेज ग्रुप आणि तरुण संघसाठी देखील आभार मानतो. तुझी उपकार स्तुती करतो, कारण की आपल्या तारुण्याच्या दिवसात निर्माणकर्त्याला स्मर असं तुझं वचन म्हणतं. आणि हे तरुण लेकरं आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण विविध कलागुणांच्या द्वारे करीत आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे या तरुणांच्या मनाची पकड तू घे आणि विश्वासामध्ये कधीच त्यांना बहकू देऊ नकोस, तर त्यांना विश्वासात दृढ असं राख. सोबतच देवबापा, आम्ही धन्यवाद देतो आमच्या सोशल कमिटीच्या सर्व कार्यासाठी, कारण की हे सर्व कार्य, पडद्याच्या मागची सेवा, हे सगळं प्रभू अतिशय चांगलं आणि आशीर्वादित होत आहे. देवबापा, आम्ही आमचे तरुण संघाध्यक्ष, अध्यक्ष आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एक वेळ तुझ्या कृपाळू हातामध्ये ठेवतो. आणि जे मंडळीचे विविध घटक आहेत, सेवा कार्य आहे, मंडळीचे वडील प्रियजन आहेत, पंचमंडळ आहे, देवबापा, हे अविरत सेवा कार्य असंच पुढं चालू दे. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो SM-च्या सेवा कार्यासाठी.
कारण की प्रभू आम्ही आजच्या दिवसाचा विचार करत नाही आहोत, तर मागील सर्व वर्ष जर आम्ही पाहिली तर प्रत्येक वर्षी दे बापा आम्हाला एक पाऊल पुढे टाकण्याची तू संधी दिली. अतिशय विश्वासू आणि प्रभू तुझं भय बाळगून सेवा करणारे पदाधिकारी वर्ग तू आम्हाला दिलेस. आमचे अध्यक्ष महोदय, आमचे कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे प्रत्येक विश्वस्त दे बापा ह्या सर्वांच्या नियोजनबद्ध सेवेच्या द्वारे हे सर्व कार्य घडून येत आहे. आणि म्हणूनच दे बापा जी सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे ती सुवार्ता या माध्यमाच्या द्वारे आम्हाला पसरवता येते, त्यासाठी आम्ही आभार मानतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील जी प्रगती तू दिलीस त्यासाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. या दिवसांमध्ये चर्चच्या नूतनीकरणाचं जे कार्य आहे, धुळे चर्चसाठी आम्ही आभार मानतो आणि सुंदरशी वास्तू त्या ठिकाणी तयार झालेली आहे, त्यासाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. सोबतच मुंदलवड, शहादा, धानोरा, तळोदा या ठिकाणाचं झालेलं नूतनी कार्य प्रभू तू आपल्या हाती घेतलंस, म्हणून आम्ही आभार मानतो. सोबतच दे बाप्पा आम्ही मंडळांसाठी देखील तुझी उपकार स्तुती करतो, कारण की सर्वच मंडळांमध्ये नाताळ अतिशय उत्साहात आनंदात साजरा होत आहे. दयाळू दे बाप्पा आमची प्रार्थना आहे आमच्या पदाधिकारी वर्गांसाठी, कारण की प्रभू ते तू आम्हासाठी नेमलेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे कर्तव्य घेत प्रभू आम्ही प्रार्थना करतो. या प्रियांना तू आपली कृपा दे, अनुग्रह दे, चांगलं आरोग्य दे, चांगले विचार दे, यासाठी की येत्या दिवसात अधिक प्रगती व्हावी व येत्या दिवसामध्ये SAMचं स्वरूप हे बदलून अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये संपूर्ण जगभरात कार्य करणारं असं दे बापा ह्या प्रियांच्या नियोजनाने होणारं सेवा कार्य होऊ दे. सोबतच दे बापा आम्ही मंडळांची आठवण करतो, मंडळांचे अध्यक्ष, मंडळांचे खजिनदार आणि मंडळांचे सचिव, यासोबतच मंडळांमध्ये वचनाची सेवा पुरवणारे व मंडळीचा आध्यात्मिक भार वाहणारे सर्व पाळक वर्ग आणि सुवार्थिक वर्ग यांच्यासाठी. कारण की दे बापा हे सेवा कार्य तू त्यांना दिलेलं आहेस आणि मंडळीला घेण्यासाठी तू येणार आहे. आणि मंडळीला दाग सुरकुती असं नसलेली जिवंत सजीव आणि प्रभू वचनामध्ये अतिशय स्थिरावलेली अशी मंडळी तू अपेक्षित करतोस. मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांवरती हल्ले होतील, परंतु आमचा विश्वास आहे की वचनाने ते त्या हल्ल्यांना थोपवून धरतील. विश्वासाची ढाल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच मंडळांमध्ये होत असलेला बायबल स्टडी, मंडळांमध्ये होत असलेलं महिला मंडळाचं 2-7 मालिकेचं प्रशिक्षण असो किंवा विविध गटांच्या द्वारे होत असलेल्या सायंकाळच्या प्रार्थना असो, कौटुंबिक आध्यात्मिक प्रार्थना असोत, देवबापा ह्या मंडळीच्या बांधणीसाठी आहे. म्हणूनच प्रभू आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे, ह्या सर्व प्रियांचं सेवा कार्य अतिशय चांगल्या रीतीने पार पाडू दे व एक नवा आशीर्वाद प्रत्येक मंडळीला दे. नाताळाचे कार्यक्रम आम्ही पाहत आहोत, विविध मंडळांमध्ये जे चैतन्य तू दाखवून दिलंस प्रभू, विशेषतः या दिवसांमध्ये संडे स्कूलच्या लेकरांना आणि तरुणांना निवडून देवबापा तुझ्या सेवेसाठी तू सिद्ध केलंस, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तू तरुणांशी बोलत आहेस आणि पुढील सेवा कार्यासाठी तू कोणाला निवडत आहेस, तर प्रभू तू त्याची निवड करून तुझ्या गौरवी राज्याच्या वाढीसाठी व मंडळीचा आध्यात्मिक भार वाहण्यासाठी प्रभू तू त्यांचं सहाय्य करता असा हो. म्हणून प्रत्येक मंडळांना तुझी कृपा लाभू दे. आज होणारी रविवारच्या वचनाची उपासना सर्वच मंडळांमध्ये आशीर्वादाची अशी कर दे बापा. सोबतच दे बापा नवीन वर्षाच्या भक्तीसाठीही प्रियजन आपली तयारी करीत आहे. एका नवीन वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत आणि त्यासाठी मंडळात होणारे सर्व कार्यक्रम आशीर्वादाचे होऊ दे. सोबतच प्रिय प्रभू आज होणारी वॉच नाईट सर्व्हिस आणि उद्या होणारी नवीन वर्षाची उपासना या सर्व्हिसेस देखील दे बापा आशीर्वादित कर. त्यामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याचा वरदहस्त तू ठेव आणि एक नवा आशीर्वाद त्याद्वारे तू आम्हाला दे. प्रिय प्रभू तू आम्हाला चांगल्या शाळा दिल्यास, चांगल्या इमारती दिल्यास आम्ही आभार मानतो. CBSE पॅटर्नच्या दुसऱ्या इमारतीचं बांधकाम आता पूर्ण होत आहे प्रभू. त्यात लोगो लावणे, नाव क्रोरणे आणि विविध ज्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत आणि जे कार्य सध्या चालू आहे दे बापा हे बांधकाम पूर्णत्वास येऊ दे व विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी एक नवी इमारत त्या ठिकाणी ठाकलेली आहे. म्हणून प्रभू ते सर्व सेवा कार्य आशीर्वादित कर. त्यामागे मेहनत करीत असताना आमच्या कार्यकारी संचालकांना प्रभू तुझी कृपा आणि अनुग्रह दे. सोबतच जे बंधू त्या ठिकाणी काम करीत आहेत त्या सगळ्यांना तुझा अनुग्रह लाभू दे. कारण की प्रभू ज्ञान हे मोत्यापेक्षा मौल्यवान आहे आणि हे ज्ञानार्जनाचं सेवा कार्य आहे आणि ते असंच पुढे चालत राहावं यासाठी आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. कारण की प्रभू या सुंदरशा दालनांमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतं आणि हे विद्यार्थी आज देशाचं नेतृत्व करीत आहेत, आज राज्यांचं नेतृत्व करीत आहेत. हेच विद्यार्थी आज आमचे सैन्य दलामध्ये देशाचं संरक्षण करीत आहे. याच शाळेतले आमचे विद्यार्थी
या जगामध्ये कोणी सायंटिस्ट आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी देशामध्ये आपली सेवा करतंय, कोणी परदेशात जाऊन सेवा करतंय. ते बाप्पा हे सेवा कार्य मोठं आहे. जरी हे छोटंसं वृक्ष आम्हाला SM रूपी दिसतं, परंतु प्रभू त्याच्या शाखा पसरून त्यावर असलेले हे जे आमचे विद्यार्थी आहेत परमेश्वरा, ते विद्यार्थी या जगाला फल देणारे फलदायक असे आहेत. आणि म्हणूनच दे बाप्पा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुझा कृपेचा अनुग्रह लाभू दे. शैक्षणिक आणि त्यांची आध्यात्मिक आणि सोबतच क्रीडा क्षेत्रातली वाढ परमेश्वरा तू आशीर्वादाची अशी कर. यासाठी नियोजन असतं, यासाठी पुष्कळ खर्च आहे, यासाठी विविध गोष्टींची तडजोड आहे, व्यवस्था आहे आणि संसाधनं आहेत. यासाठी आमचे सर्व प्राचार्य यांचा प्रभू तू पाठीराखा हो, सहाय्य कर. आणि दे बाप्पा त्यांच्या या नियोजनबद्ध सेवेच्या द्वारे शाळांचं ऐश्वर अधिक वाढू दे व शाळेचे विद्यार्थी या जगामध्ये नावलौकिक कमवतील असं दे बाप्पा होऊ दे. आमच्या बाहेरगावी शिकणाऱ्या प्रत्येक लेकरासाठी आम्ही प्रार्थना करतो. काही विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा आहेत, त्यांना ह्या अध्ययनासाठी दे बाप्पा तू तयार कर. वर्षभर जो अभ्यास त्यांनी केला आहे तो गिरवण्यासाठी प्रभू तू त्यांचा पाठीराखा हो. सोबत दे बाप्पा आम्ही हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडेंट आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची पुन्हा एक वार आठवण करतो. कारण की प्रभू आता पुढील सप्ताहामध्ये नव्याने हॉस्टेल सुरू होतील आणि नव्याने हॉस्टेल सुरू झाली की नव्याने एक सेवा सुरू होणार आहे. म्हणूनच दे बाप्पा आमच्या हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंडेंट आणि तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आमची हीच प्रार्थना असणार आहे परमेश्वरा. कारण की तू त्यांना शक्ती द्यावीस, बळ द्यावंस व ही जी सेवा त्यांनी आरंभलेली आहे प्रभू, या सेवेच्या द्वारे अनेकांचं तू कल्याण होऊ दे. या सेवेच्या द्वारे अनेक विद्यार्थ्यांचं जीवन घडू दे. आणि आईवडिलांनी ज्या विश्वासाने हे विद्यार्थी आम्हाकडे पाठवलेले आहेत त्या विश्वासावरती खरं उतरून विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ आणि विकास करावी, यासाठी कटिबद्ध असलेल्या आमच्या सर्व हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांना प्रभू तुझा कृपेचा अनुग्रह दे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की त्यांचं अध्ययन चांगलं होतं आहे. विद्यार्थ्यांना तू टॅलेंट दिलं आहे, त्यांचं अध्ययन आशीर्वादित कर. आम्हाला दिलेल्या बसेससाठी प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, प्रार्थना करतो. त्याद्वारे आमचं शैक्षणिक सेवा कार्य अधिक प्रगल्भ होऊ दे, अधिक वाढू दे आणि तुझं गौरव करून घे. हे दयाळू परमेश्वर पित्या, आमच्या मंडळीत आजारी असलेल्या प्रियजनांची, ज्यांची नावं आम्हाला कळली, ज्यांची नावं कळली नाहीत, अशांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही ज्योतिताई नाईक यांच्यासाठी मागतो, तू त्यांना आरोग्य दे. झालेल्या ऑपरेशनमधून लवकरात लवकर बरं होण्यासाठी लागणारी शक्ती तू त्यांना दे. रयता अक्का जांबिलसा आणि जुलियाना अक्का गायकवाड, मालतीबाई वळवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे प्रभू. या प्रियांना तुझा कृपेचा अनुग्रह दे. ममताबाई वळवी आहेत, त्यांना देखील प्रभू तो आरोग्य द्यावंस अशी आम्ही विनंती करतो. सोबतच सॅमसन मानवटकर, बंधू दावीद गावित यांच्यासाठी, सोबतच देबापा आम्ही शर्मिलाबाई जयकर यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण करतो. या प्रियांना देबापा तुझं आरोग्य दे, तुझी कृपा दे व त्यांचं बरं होण्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच आमच्या मंडळीत काही वृद्ध मातापिता आहेत प्रभू, अशा वृद्धांची आम्ही आठवण करतो. आमच्या वृद्ध मातापित्यांना प्रभू तुझी शक्ती दे, बळ दे. थंडी वाढलेली आहे आणि या वाढलेल्या थंडीत त्यांना चांगलं आरोग्य असावं असं दे बापा तू होऊ दे. जरी प्रभू आम्हाला सगळ्यांची नावं घेता येत नाही तरी तू जाणतोस, तू प्रत्येकाला ओळखतोस. आणि म्हणून दे बापा आज या क्षणाला तुझ्या चरणी जे जे प्रियजन प्रार्थना करीत आहे त्या सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण आम्ही मंडळी म्हणून एकत्र तुझ्याकडे मागत आहोत आणि विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते असं तू याकोबाच्या पत्रात आम्हाला शिकवलंय. म्हणूनच प्रभूजी आमच्या मंडळीत असलेल्या वृद्धांना आणि आजारी प्रियजनांना व जी लहान लेकरं कोणी आजारी आहेत अशांना प्रभू आरोग्य द्यावंस. सर्दी, खोकला आणि ताप ह्याचं व्हायरस पसरत आहे, अशा पसरणाऱ्या व्हायरसमध्ये प्रत्येकाला चांगलं आरोग्य असावं असं होऊ दे. प्रिय दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यांचं अध्ययन कार्य आशीर्वादित होऊ दे. आम्हाला सेवा देणारे सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस आणि पोलीस दलातले कर्मचारी सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू अविरत यांचं हे सेवा कार्य आहे प्रभू दे बापा, ते तू आशीर्वादित कर व या प्रियांची सेवा दे बापा समाजाप्रती, मंडळीप्रती आशीर्वादाची अशी होऊ दे. सोबतच जे आमचे बंधू प्रभुदास येवले आहेत त्यांनी प्रार्थना विनंती केल्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तू त्यांना आरोग्य द्यावंस, कृपेचा अनुग्रह द्यावास व ज्या विश्वासाने त्यांनी तुझ्याकडे मागितलेलं आहे त्यांच्या विश्वासानुसार तू त्यांना आरोग्य पुरवून द्यावंस अशी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच दे बापा आम्ही आमचा प्रिय भारत देश यासाठी आमचे माननीय पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळासाठी विशेष प्रार्थना करतो. कारण देशामध्ये जी सुव्यवस्था लावलेली आहे ती सुव्यवस्था अशीच अविरत चालावी व आमचा देश असाच प्रगतीच्या मार्गावर पुढे असावा. सोबत प्रभू आमचा प्रिय महाराष्ट्र
आमचे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमचं प्रिय नंदुरबार शहर आणि आमच्या जिल्हाधिकारी व त्यांचे सर्व पदाधिकारी वर्ग, या सगळ्यांसाठी आम्ही मागतो. कारण की प्रभू, आम्ही प्रार्थना करणारा जमाव आमच्या प्रिय देशासाठी आणि आमच्या प्रिय राज्यासाठी आणि ज्या गावात आम्ही आहोत त्या गावासाठी तुझ्याकडे विनंती करतो की शांतता नांदू दे आणि होऊ दे, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होऊ दे. आमच्या नंदुरबार शहरामध्ये देखील प्रभू जी व्यवस्था राखलेली आहे त्यासाठी आम्ही आभार मानतो. सर्व प्रकारच्या बेबनावांपासून रक्षण तू दे व शांती सर्वत्र प्रस्थापित होऊ दे. आम्ही जगभरातल्या होणाऱ्या घडामोडींकडे बघत असता प्रार्थना करतो की राज्य राज्यावर उठू नये, राष्ट्र राष्ट्रावरती उठू नये. जरी भविष्यवाणी आहेत परमेश्वरा, तरी तुझा काळ आणि तुझा समय आम्हास ठाऊक नाही. तुला देवबापा जे योग्य वाटतं ते तू आपल्या काळानुसार समयानुसार करतोस, हा आमचा विश्वास आहे. परंतु देवबापा, विश्वासणाऱ्यांचा समुदाय म्हणून आम्ही संपूर्ण जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी, कारण शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणूनच देवबापा, जगभर शांतता नांदावी अशी आमची तुझ्या चरणी पुन्हा एक वार प्रार्थना आहे. प्रिय देवबापा, तू आमचा प्रतिपाळ करून आजचा हा दिवस दाखवला. 31 तारखेच्या या दिवसापर्यंत आम्ही येऊन पोचलो. देवबापा, ही तुझी कृपा आहे. आज आम्ही मागच्या वर्षाचा गोषवारा जर घेतला तर देवबापा, त्याची आम्ही आठवण करता तू आम्हाला चांगलं आरोग्य दिलं, तू आम्हाला लागणारी कृपा दिलीस. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी आम्हाला आणि आमच्या मंडळीतल्या प्रिय लेकरांना तू सहाय्य करता झालास पित्या. त्यासाठी आम्ही आभार मानतो आणि तुझी आम्ही स्तुती करतो. पुन्हा एक वार देवबापा, आजच्या या उपासनेला तुझ्या हाती आम्ही येतो. तुझी कृपा अनुग्रह आम्ही मागतो, तू आम्हा सगळ्यांना चालीव. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत आणि दानार्पणासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायन करेन. हॅलो. बरं, नाताळाचा हा आठवडा आणि जणू काय आपण आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये नाताळ उत्सवाची, नाताळ हा रोजच आपल्या जीवनामध्ये असावा, परंतु आज आपण सांगता करतो आहोत असं एक मानलं तर शेवटचं एक गीत आपण नाताळचं गाणार आहोत. गीत नंबर 57. विभवा मुकुनी मुकुटा तेजोनी नरदेह जगी धरिशी. परमेश्वर देवाने जी महान प्रीती समस्त मानवजातीवर केली, जो मोठा त्याग आणि बलिदान परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हासाठी केलं, त्याचं वर्णन या सुंदर गीतामध्ये आहे. गीत नंबर 57. विभवा मुकुनी
थोर तुझे सविधी, बरिया जगती प्रभु घेशी अति, स्थिती निर्धन जन्मता. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. जगदुद्धरण करुणी करुणा, जगती प्रभु येशी कसा. जनदय हसले ऋषी त्यागिले, वधिले तुझ राजसा. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. जय जय स्तवनी प्रभुदूत गणी, जगी येशील तू फिरुनी. चल बाळवरी मम दिव्य घरी, प्रभु बोले तयादीनी. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. येशू घर अंतर्यामी, तुझ अर्पित सेये मी. आजच्या दानार्पणासोबत आज आणि या सप्ताहात ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत, आपण आपल्या जागेवर उभं राहू शकता किंवा सुचवू शकता. मला ज्यांची नावं कळली त्याप्रमाणे उद्या सोमवारी 1 तारखेला नूतन वर्षा वळवी मॅडम, जास्वंदीबाई वळवी, मालती वळवी आणि यश जांबिलसा यांचा वाढदिवस आहे. मंगळवारी आशिष ठाकूर, अभिजित बी वळवी, क्षितिज पाडवी. गुरुवारी पास्टर आशिष गायकवाड, समर्पण नाईक, मिली सत्यपाल. शुक्रवारी संजय जाधव सर, सोनिया शिरसाट, दीपाला पाडवी आणि समर्पण बकले. आणि शनिवारी सोनी मोडक या प्रियांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो. संदीप मांडे सरांकडून जे नाश्ता सेंटर आहे त्याचा दशमांश त्यांनी टाकलेला आहे, तो मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. आणि संदीप मांडे सरांकडून उपकार स्तुतीसुद्धा आहे. नाश्ता सेंटर जे आहे त्यांच्याकडून ते उपकार स्तुतीचं दान मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. सोबतच दयामणी एस गायकवाड, निळकंठनगर, कोकणी हिल, दुधाळी शिवार यांच्याकडून माहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दशमांश आहे, तो प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. सोबतच ग्रेस राजेश वसावे हिच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. दानार्पण व वाढदिवसाच्या प्रार्थनेसाठी मी सन्माननीय LP वळवी पाळक साहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे यावत व प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान सर्व समर्थ आमच्या जिवंत प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आम्ही धन्यवाद आणि स्तुतीचा यज्ञ घेऊन तुझ्या चरणापाशी येत आहोत. कारण मागील वर्ष प्रभू तू आमच्याबरोबर होता आणि सर्व परिस्थितीमध्ये तुझी कृपा आमच्याबरोबर होती. आमचा जीव विनाशकर्तेमधून उद्धारला आणि सर्वदा दया आणि करुणयाचा मुकुट प्रभू तू आपल्या लेकरावर ठेवला. म्हणून प्रभू आम्ही दाविदाप्रमाणे म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार तू विसरू नको. हो प्रभू, आज या वर्षाच्या शेवटल्या शब्दात दिवशी तुझ्या लेकरांना प्रभू आज तुझ्या चरणापाशी एकत्र आणलेला आहे. आमची मने प्रभू या समयी तू आपल्या
कृपेच्या सामर्थ्याने हर्षित होऊ दे. आमचं मन प्रभू तुझ्या नवा गीताने भरून जाऊ दे, कारण तू केलेले उपकार बहुत आहेत. ते आम्हाला मोजता येत नाही असे अनंत उपकार तू आमच्यावर केलेले आहे. प्रभू, आज तुझ्या लेकरांनी जे दान अर्पण केलेलं आहे, तुझ्या गौरवी सेवेसाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, पवित्र जनांच्या गरजा आणि प्रभू हे सर्व तुझ्या वेदीवर येत असताना प्रभू येशू आज तू या दानाला विशेष आशीर्वाद दे. प्रभू येशू तुझ्या लेकरांना तू आशीर्वाद दे आणि देणं ही आमची खरी उपासनेचं खरं चिन्ह आहे आणि उत्तम देऊन आम्ही तुझी उपासना करू शकतो याचं एक प्रमाण आहे. बदललेल्या जीवनाचा परिणाम आहे आणि म्हणून प्रभू ही सर्व प्रकारची कृपा तू आपल्या लेकरांना या वर्षामध्ये दिली. येणाऱ्या वर्षामध्ये अधिक रीतीने प्रभू तुझ्या राज्यासाठी अर्पण करण्याची कृपा आणि शक्ती पुरीव. प्रभू येशू, ज्या प्रियजनांचे वाढदिवस तुझ्या दासाने प्रभू आज तुझ्या मंडळीसमोर तुझ्यासमोर जे नाव घेतलेलं आहे, त्या सर्व प्रभू ज्यांचे वाढदिवस आहे त्यांच्या जीवनाबद्दल मी धन्यवाद देतो. कारण बहुमूल्य जीवन तुझ्यापासून आहे, तुझ्या कृपेने आहे, तुझ्या दयेने आहे. याचं स्मरण सदैव प्रभू त्यांच्या जीवनामध्ये होऊ दे आणि तुझ्या कृपेच्या वैफल्यानुसार येणाऱ्या वर्षामध्ये पावलोपावले आणि पदोपदी तुझी कृपा आणि तुझं मार्गदर्शन दे. तुझा पवित्र वरदहस्त त्यांच्यावर ठेव आणि त्यांचा हात धरून चालीव. जे आजारी दुःखी त्यांना देखील तू स्पर्श कर. प्रभू, आजच्या वचनासाठी देखील तू आशीर्वादित कर. प्रभू, तुझं वचन तुझ्यापासून तुझं वचन आम्हा ऐकणाऱ्यांच्या अंतकरणापर्यंत पवित्र आत्म्याच्या योगे पोचलं जावं, हीच माझी प्रार्थना आहे. ही विनंती प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहे. आज सायंकाळी 6:30 वाजता आपण चर्चच्या समोर वॉच नाईट सर्व्हिससाठी आणि बक्षीस वितरणाच्या समारंभासाठी एकत्र जमणार आहोत. तर कृपया आपण लक्षात घ्या, आज सायंकाळी 6:30 वाजता आपण वॉच नाईट सर्व्हिस चर्चच्या समोर घेणार आहोत. उद्या दिनांक 1/1/2024 सकाळी 9 वाजता आपली नवीन वर्षाची भक्ती चर्चमध्ये होईल आणि वचनाची सेवा रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे करतील. येत्या रविवारी म्हणजे 7 तारखेला आपल्या मंडळीचा प्रभुभोजन विधी होईल. तर आपण उद्याची नवीन वर्षाची भक्ती घेऊ आणि त्यानंतर 7 तारखेच्या रविवारी आपण प्रभुभोजन विधी घेऊया. सोबतच सोमवारची जी बैठक व्यवस्था असेल ती आज रुपाशेठ पार्क, वागोदा शिवार, तलाठी कॉलनी, नळवा रोड परिसर आणि राज सिटीत असलेले जी प्रिय कुटुंब आहेत आपण त्या ठिकाणी व्यवस्था करावी. सोबतच उद्या 1 तारखेचं आपण उपकार स्तुतीचं दान हे सुद्धा घेणार आहोत. तर उद्याच्या उपासनेमध्ये उपकार स्तुतीचं दान आपण घेऊया आणि उद्या सकाळी 9 वाजता आपली नियोजित नवीन वर्षाची भक्ती होईल. ह्या महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला या सप्ताहासाठी आहे. प्रियजनो, आजच्या पवित्र वचनाकडे आपण जाऊया आणि देवाचं पवित्र वचन आज आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या पवित्र वचनासाठी आपण आपला पवित्र ग्रंथ काढूया आणि त्यामधून नीतिसूत्रेचा 19वा अध्याय आणि वचन 2 हे आपल्या नजरेसमोर ठेवूया. काही वचनं आज सकाळी आपण वाचत असताना, पवित्र वचन ऐकत असताना आपल्याला काढायची आहे ती याच्यासाठी कारण की आपल्या आध्यात्मिक जीवनाला त्याच्याद्वारे बळ मिळणार आहे आणि काही उदाहरणं पवित्र शास्त्रातून आपल्याला बघायची आहे. त्यापैकी नीतिसूत्रे ह्याच्या 19व्या अध्यायाचं 2रं वचन हे आपणासमोर ठेवूया. आणि या दुसऱ्याकडे वचनाकडे बघत असता मी आपणा सगळ्यांसाठी वाचतो. आत्मज्ञानहीन असणे बरे नाही, उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. या वचनामध्ये आता जे सांगितलेलं आहे ते उतावळेपणासाठी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आत्मज्ञानहीन असणे बरे नाही याचा अर्थ मनुष्याला ज्ञान असावं. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान हे मनुष्याने आत्मसात करावं आणि हे जे ज्ञान असतं ते आम्हाला सगळ्यात चांगलं नीतिसूत्रे या पुस्तकातून मिळत असतं. खूप सारे लोक म्हणतात की तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासेसला जा. मी त्याला विरोध करत नाही, आपण गेलात तर हरकत नाही. पण मी एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आणि पाळक म्हणून आपणाला हेच सांगू इच्छितो की आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे. पवित्र शास्त्र आपल्यासमोर आहे आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये
नीतिसूत्रेचं पुस्तक हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे तुम्ही वाचलं तर तुमचे आंतरिक मनातले बदल घडतील. नीतिसूत्रे हे पुस्तक आपण वाचलं तर आपले वैचारिक बदल हे सुद्धा घडतील. नीतिसूत्रे हे पुस्तक ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आम्ही आमच्या शेजाऱ्यांसंगती राहावं कसं, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसंगती असावं कसं, सोबतच आम्ही जो नोकरी जो व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायामध्ये प्रगती कशी करावी, सोबतच आम्ही आमचं पेहराव कसा ठेवावा, आमचे शब्द आम्ही कसे वापरावेत, या सगळ्यांचं जे काही मार्गदर्शन असेल तर मला असं वाटतं की ते नीतिसूत्रेमध्ये आहे. आणि म्हणून नीतिसूत्रे या पुस्तकाकडे आपण बारकाईने बघा. जमलं तर आज वर्षाच्या अखेरीस एकदा तरी नीतिसूत्रेचं पुस्तक आज संध्याकाळपर्यंत नक्कीच वाचा. 31 अध्याय आहेत, अतिशय सोपे आहेत, छोटे आहेत, समजेल अशा भाषेमध्ये आहे. सांगायचं तात्पर्य हे किंवा आज सकाळी मी आपणाला ह्यातून हे प्रोत्साहन देऊ इच्छितो की देवाने वचनांचा इतका सुंदर पुरवठा आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आम्हाला या पुस्तकातून केलेलं आहे. आणि हे सुंदर मार्गदर्शन आम्ही घेऊन आमच्या जीवनाला बहारदार बनवलं पाहिजे. आणि आमचं जीवन हे अनेक वेळेला निर्णय घेण्यामध्ये जात असतं. जसं आम्ही सकाळी उठतो, काय खावं, काय प्यावं, काय बनवावं, हे शब्द आमच्या कानावर येत असतात. आणि कौटुंबिक जीवनामध्ये या गोष्टी घडतात. जसं की आता आपलं डेली रुटीन सुरू होईल. जे लोक शाळेच्या सेवेमध्ये आहेत ते शाळेच्या सेवेला जातील, जे विविध ऑफिसेसच्या सेवेमध्ये आहेत विविध ऑफिसेसला जाऊन आपली सेवा करतील. सकाळी उठल्यानंतर आम्ही पेहराव कोणता करावा, आज टिफिनला काय न्यावं, आज सायंकाळच्या काय मीटिंग्स आहेत, आज सायंकाळचं काय नियोजन आहे, सगळं आपण अगोदरच दिवसाच्या सकाळी सुरुवात करतो आणि ते सगळ्यांचं नियोजन आपण करतो. आणि काही निर्णय मनुष्य घेत असतो आणि हे निर्णय घेत असताना मनुष्य अनेक वेळेला चुकूही शकतो. जसं थोडंसं विचार करा, 1 जानेवारी 2023ला तुम्ही काय निर्णय घेतला होता? अनेक लोक नवीन वर्षाचा नवीन निश्चय म्हणतात की मी यावर्षी अमुक अमुक निश्चय केला. काहींनी वजन कमी करण्याचा निश्चय केला असेल, काहींनी यावर्षी मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेईन आणि माझं शिक्षण पूर्ण करेल हा निर्णय घेतला असेल. काहींनी निर्णय घेतला असेल की मी या वर्षामध्ये पूर्ण बायबल एकदा तरी वाचूनच काढेन. काहींनी असा निर्णय घेतला असेल की मी विविध क्षेत्रामध्ये माझं योगदान देईन. मग आज वर्षाच्या शेवटल्या या दिवशी 1 जानेवारी 2023ला घेतलेले जे निर्णय होते ते आठवण करा. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एकदा डोकावून बघा की मी घेतलेले निर्णय कसे होते आणि घेतलेले निर्णय मी पूर्ण केले का. आणि जर नसेल केले तर आज पवित्र ग्रंथ आपल्या संगती बोलत आहे की जरी आपले निर्णय चुकले, जरी आपण घेतलेल्या ज्या निर्णयांना पूर्ण करता आलं नाही, कदाचित ते शब्द आमच्या मनातल्या मनात राहून गेले असतील, कदाचित त्या योजना आमच्या मनातल्या मनात राहून गेल्या असतील, मला ते करायचंच आहे, यावर्षी तर मला हे शिकायचंच आहे, यावर्षी तर मी हे करणारच आहे. आपण निर्णय घेतला, निश्चय केला, पण ते निश्चय पूर्ण झाले नाही. त्यासाठी पहिली गोष्ट करा की जर आपले निर्णय चुकले असतील, आपले निश्चय चुकले असतील, तर पहिली गोष्ट या दुसऱ्या वचनामध्ये नीतिसूत्रेच्या 19व्या अध्यायात सांगितलं आहे, आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही. जर आपले निर्णय चुकले असतील, आपण 1 तारखेला देवासमोर जे वचन दिलं असेल, आपल्या कुटुंबासमोर वचन दिलं असेल, कदाचित तुम्ही स्वतःला त्या वचनाने बांधून घेतलं असेल की मी यावर्षी अमुक अमुक गोष्टी करणार आहे, परंतु आज वर्षाच्या शेवटी मी तुम्हा सगळ्यांना त्याची आठवण देतो की तुम्ही आणि मी काय निर्णय घेतला होता. आणि जर ते निर्णय पूर्ण करता आले तर घाबरू नका, एक करा, शांत राहा. वचन काय म्हणतं? वचन 2, आत्मा ज्ञानहीन असणे बरं नाही, उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. जो व्यक्ती उतावळा असतो किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये उतावळेपणा करत असतो तो वाट चुकतो असं बायबल म्हणतं. जर तुम्ही घेतलेला निर्णय चुकला असाल, हे गेले 12 महिने कदाचित ती गोष्ट आपल्या मनात आली नसेल, तर एक गोष्ट करा, शांत राहा. शांत राहणं हा एक फार चांगला पर्याय आम्हाला दिलेला आहे. ज्या वेळेला आम्ही शांत राहतो, हे एक जणू काय एक साधन आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये विविध शेप येण्यासाठी, विविध आकार येण्यासाठी, जसं आपण एखाद्या वस्तूला आकार देण्यासाठी वेगवेगळे टूल वापरतो, वेगवेगळे हत्यारं आणि साहित्य वापरतो, तसं प्रियांनो तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनाला बहारदार बनवण्यासाठी आणि अधिक फलदायी बनवण्यासाठी आम्हाला एक साधन देवाने दिलेलं आहे आणि ते साधन आहे शांत राहणं. ज्या वेळेला आम्ही आमच्या जीवनामध्ये शांत राहतो त्यावेळेला आमचे निर्णय देखील व्यवस्थित होत असतात. कारण की अनेक वेळेला आमच्या निर्णयांमध्ये किंवा आम्ही देवाला दिलेल्या शब्दांमध्ये चुकत असतो आणि मग निराश होतो आणि हताश होतो.
परंतु प्रियांनो, बायबल म्हणतं की उतावळेपणा आम्ही कधी करू नये. म्हणून उपदेशक देखील आम्हाला म्हणतो की तू उतावळेपणे देवाच्या मंदिरात पाऊल टाकतोस तेव्हा उतावळेपणे काही बोलू नकोस, सावध राहा. आम्ही देवाला एखाद्या गोष्टीबद्दल सांगतो की मी प्रभू ह्या वर्षभरात या गोष्टी करणार आहे, परंतु केल्या नसतील तर आता शांत राहा आणि प्रभूकडे या. कधीच जीवनामध्ये उतावळेपणा करू नका. शांतता ही फार गरजेची आहे. याच नीतिसूत्रेच्या 14व्या अध्यायाच्या 30व्या वचनाकडे बघा. अजून फार सुंदर आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन मिळतंय. 14वा अध्याय नीतिसूत्रेचा आणि वचन 30. शांत अंतकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुचतात. शांत अंतकरण काय आहे? देहाचं जीवन आहे. प्रियांनो, गेली 12 महिने कदाचित आम्ही एखादा निर्णय घ्यायला चुकलोय आणि त्या निर्णयाने आम्हाला अस्वस्थ करून टाकलेला आहे की प्रभू मी तर तुझ्यासमोर असा शब्द देऊन टाकला होता, पण देवा मला तो तर काय पूर्ण करता आला नाही. तर देवाचं वचन आज आम्हाला म्हणतंय की शांत अंतकरण हे देहाचं जीवन आहे. प्रभू समोर या आणि शांत असा. आपण उतावळेपणाने एखादा शब्द बोलू किंवा उतावळेपणाने एखादी कृती करू तर ती अवघड होऊन जाईल तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी, आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांसाठी पण. तर मग आपल्याकडून जर एखादा गोष्ट चुकलेली आहे किंवा देवाला दिलेला शब्द जर आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट आपलं मन शांत ठेवा, आपले विचार शांत ठेवा. देवाचं वचन स्पष्ट म्हणतं की शांत अंतकरण देहाचे जीवन आहे. हा जो आमचा देह आहे तो देह देवाच्या गौरवासाठी आहे आणि या देहाच्या द्वारे आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. मग जर हा देह आम्ही कुजवला, या देहाला जर आम्ही विविध वाईट सवयींनी खराब करून घेतलं तर हा देह देवाचं गौरव कसा करेन? सोबतच अजून एक वचन वाचा. नीतिसूत्रे याचा 17वा अध्याय आणि वचन 27. नीतिसूत्रे 17 वचन 27. जो मीत भाषण करतो त्याच्या अंगी शहाणपणा असते, ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. बघा, जास्त सांगायची गरज नाही. वचन स्पष्टपणे काय म्हणतं की जो मितभाषी आहे, या मितभाषी व्यक्ती म्हणजे गोड बोलणारा आपण असं म्हणूया, त्याच्या अंगी शहाणपण असते. म्हणून ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपलं शहाणपण बोलण्यातून दिसत असतं आणि ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. प्रियांनो, काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील तर आज देवाचं वचन म्हणतं तुम्ही समंजस आहात, शांत राहा. कारण जर तुम्ही शांत राहिलात तर समंजस आमच्या मनामधून निर्माण होईल आणि आमची वृत्ती शांत असले तर तो समंजस म्हणजे समजून घेणारा, समंजस म्हणजे ज्याला सगळं कळतं परंतु शांत राहून तो निर्णयाची वाट बघतो. प्रियांनो, 1 तारखेला आपण काहीतरी सांगितलंय देवाला की देवा मी यावर्षी हे करेन, देवा मी माझ्या लेकरांच्या द्वारे हे करेन, किंवा देवा मी तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी हे करेन. परंतु जर आज केलेलं नसेल तर आज एक आठवण आपण आपल्या मनाला द्या की देवा माझा निर्णय चुकला, देवा कदाचित मी माझा निर्णय पूर्ण करू शकलो नाही, किंवा मी केलेला जो निश्चय होता तो निश्चय माझा चुकला, मला क्षमा कर, मी ते करू शकलो नाही. मग आज काय करा? मन शांत ठेवा, आपले विचार शांत ठेवा आणि देवाकडे या. कारण देव संधी देतो, देव आम्हाला दूर करणार नाही. जरी आम्ही बोलण्यात चुकलो त्याची आम्ही क्षमा मागूया आणि एका नवीन शक्तीने उद्यापासून एका नवीन वर्षाला आपण सुरुवात करूया व आपले निर्णय देवावरती सोपूया की हो प्रभू, मी असा माझ्या मनाने निश्चय केलेला आहे. परमेश्वरा, मी असा शब्द तुला दिला होता, मी करू शकलो नाही, मी माझं मन शांत करतो, मला क्षमा कर आणि पुढील वाटचालीसाठी मला शक्ती दे. बरं, आपला निर्णय चुकला तर दुसरी गोष्ट अशी करा. ती स्तोत्रसंहिता 119 105 मध्ये आहे. 119 आणि वचन 105 हे आपल्या अनेकांचं तोंडपाठ आहे, तरी देखील आपण ते वाचून घेऊया. 119 105. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. जर आपला निश्चय चुकला असेल, आपण देवाला दिलेला शब्द पूर्ण केला नसेल तर दुसरी गोष्ट आपल्या जीवनात करा, ती म्हणजे वचनातून मार्गदर्शन घ्या. पहिलं तर शांत राहा, दुसरं आहे वचनातून मार्गदर्शन घ्या. वचनाचं काय मार्गदर्शन घ्या की तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखं आहे. आमच्या पावलांवरती दिवा, आता पुष्कळ वेळेला लाईट जाते किंवा रात्री अंधार होतो त्यावेळेला आपण टॉर्च घेतो किंवा आता मोबाईलमध्ये टॉर्च आहे, आपण पटकन ती चालवतो आणि आपल्याला सर्व प्रकाश दिसायला लागतो. प्रियांनो, तुम्ही दिलेल्या गोष्टी, देवासमोर दिलेला शब्द जर पूर्ण करू शकला नाही तर देवाचं वचनातून तुम्ही मार्गदर्शन घ्या
आणि वचन आम्हाला मार्ग दाखवत असतं, मार्गदर्शन करत असतं, कारण त्याच्या ठाई प्रकाश आहे वचनामध्ये. आणि वचन आम्हाला मार्ग दाखवतं आणि देव त्याच्या वचनाच्याद्वारे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वचनाच्याद्वारे सहाय्य करतो. वचनाच्याद्वारे देवाने मोशेला मार्गदर्शन केलं. कसं केलं देवाने मोशेला मार्गदर्शन? तर ते निर्गमाचा 24वा अध्याय आपण काढूया. आज कदाचित मी काही वचनं आपल्याला काढायला लावत आहे, परंतु प्रियांनो ते गरजेचं आहे. निर्गमाचा अध्याय 24 आणि या 24व्या अध्यायामध्ये 4थं वचन बघा. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली. अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी त्याने एक वेदी बांधली आणि इस्रायलाच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ त्याने उभारले. खाली 7व्या वचनामध्ये, मग त्याने कराराचा ग्रंथ घेऊन लोकांना वाचून दाखवला. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. बघा आता या निर्गमाच्या 24व्या अध्यायामध्ये मोशेने काय केलं? वचन घेतलं आणि ह्या वचनाने लोकांना त्याने शिकवलं. मोशेने सर्व वचनं लिहून काढली आणि अगदी पहाटे उठून तो पर्वताच्या पायथ्याशी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने एक वेदी बांधली आणि 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ त्या ठिकाणी त्याने उभारले. आणि मग लोकांनी काय केलं की तो ग्रंथ लोकांना त्याने वाचून दाखवल्या 7व्या वचनामध्ये. आणि लोकांचा प्रतिसाद बघा, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. प्रियानो, जर आपले निर्णय चुकले असतील या वर्षभरात तर देवाच्या वचनाकडे या, देवाच्या वचनामधून मार्गदर्शन घ्या. कारण मोशे लोकांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत होता. देवाचं वचन त्यांना शिकवत होता, सांगत होता आणि हे देवाचं वचन लोकांच्या मनात कार्य करत होतं. आणि लोकांच्या मनामध्ये देवाचं वचन कार्य करत असताना देवाचं वचन हे मार्गदर्शक आहे. प्रियांनो, आमच्या मार्गावरती, आमच्या पावलावरती प्रकाशासारखं, दिव्यासारखं मार्ग दाखवणार आहे. जर आपल्याला कोणा मार्गदर्शकाची गरज आहे तर मी आपल्याला असं सांगेन की पवित्र वचन हेच तुमचं मार्गदर्शक बनवा. आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी जर मार्गदर्शक काय आहे तर हे देवाचं पवित्र वचन आहे. प्रियजन हो, मोशेने लोकांना बोलवलं, मोशेने लोकांना सांगितलं आणि मोशे लोकांशी बोलत असता, लोकांना सांगत असता वचन त्याने लिहून काढलं, वचन त्याने लोकांना सांगितलं आणि लोकांनी आपला प्रतिसाद दिला. प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला देवाच्या वचनामध्ये तपासून पहा. मी घेतलेला हा जो निर्णय आहे हा देवाच्या वचनानुसार योग्य आहे की अयोग्य आहे. मी घेतलेले ही जी मी दिलेला देवाला जो शब्द आहे की प्रभू मी या वर्षभरामध्ये असं असं करणार आहे, तर तो शब्द ह्या वचनामध्ये बरोबर आहे का, ह्या वचनानुसार आहे का, वचनातून मला त्याबद्दल काय मार्गदर्शन मिळतं. जसं मी निर्णय केला असेल उदाहरणादाखल की मी अध्ययन करेन, मग अध्ययन करणं वचनाद्वारे आहे का? हो, नक्कीच आहे. देवाचं वचन म्हणतं की अज्ञान दूर करण्यासाठी देवाचं वचन मदत करतं. प्रियानो, मोशेने लोकांना देवाचं वचन कळवलं आणि लोकांनी आपले निर्णय सुधारून घेतले, आपलं जीवन त्यांनी सुधारून घेतलं. अजून एक उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो, ते नाथान संदेष्ट्याचं आहे. 2 शमूएल काढूया. 2 शमूएल अध्याय 7. 2 शमूएल अध्याय 7 आणि याचं वचन 4. 2 शमूएल 7वा अध्याय वचन 4. त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे. 2 शमूएल 7वा अध्याय वचन 4. आता दावीद राजा म्हणत होता की मला मंदिर बांधायचं आहे आणि नाथान संदेष्टाने त्याला सांगितलं होतं की ठीक आहे तू बांध. परंतु त्याच रात्री देवाचं वचन नाथान संदेष्टाला प्राप्त झालं आणि मग तो दाविदाकडे जातो आणि म्हणतो की तू नाही, तुझा पुत्र देवाचं मंदिर बांधेल. प्रियांनो, त्याचा निर्णय चुकत होता, कारण त्याने एका व्यभिचाराच्या पातकामध्ये स्वतःला टाकून घेतलेलं होतं. त्या पातकातून तो बाहेर निघाला, परंतु देवाने त्याला मंदिर बांधू दिलं नाही. ते बांधण्याचं काम देवाने शल्मोनाला दिलं, म्हणजे दाविदाच्या पुत्राला दिलं. सांगायचं तात्पर्य हे की वचनाने त्यांना मार्गदर्शन केलं. नाथान हा संदेष्टा होता, परंतु या संदेष्ट्याला देवाने वचनाच्या द्वारे सांगितलं आणि वचनाच्या द्वारे दाविदाने आपला मार्ग सुधरवून घेतला. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला जर आपला मार्ग सुधरवून घ्यायचा आहे, तुम्हाला आणि मला पुन्हा देवाने दिलेल्या शब्दामध्ये आपलं जीवन जगायचं आहे, तर आपल्याला देवाच्या वचनातूनच मार्गदर्शन मिळेल. देवाच्या वचनाच्या बाहेरचं मार्गदर्शन जर कोणी तुम्हाला देत असेल तर प्रियांनो, तो तुम्हाला फसवत आहे. कारण की आजकाल देवाच्या वचनाला खोटं सांगून तुमच्या जीवाची फसवणूक करणारे लोक अवतीभोवतीला फिरू शकतात
आणि ख्रिस्ती समुदायामध्ये अशा गोष्टी घडणं ही काही नवी गोष्ट नाही आहे. प्रियांनो, तुमच्या जीवनाचा निर्णय देव तुम्हाला देवाच्या वचनातून सांगेल. दाविदाने मंदिर बांधायचं होतं आणि ती इच्छा त्याने प्रगट केली. नाथान संदेष्टाने म्हटलं की तू बांध, परंतु त्याच रात्री देवाचं वचन त्याला प्राप्त झालं. देव वचनाच्या द्वारे संदेष्टाशी बोलला. त्यांनी निर्णय घेतला होता, त्याने निश्चय केला होता दावीद राजाने की मला मंदिर बांधायचं आहे. परंतु प्रियांनो, त्याचा निर्णय, त्याचा निश्चय देवाच्या वचनानुसार, देवाच्या योग्यतेला, देवाने त्या दाविदाला त्या योग्यतेपर्यंत नेलं नाही. त्याला म्हटलं की तू हे केलेलं आहे म्हणून तू थांब, तुझ्या पुत्राच्या द्वारे हे मंदिराचं काम पूर्ण होईल. प्रियांनो, देव त्याच्या वचनातून बोलत असतो. जर आपलं काही चुकलं असेल मागील वर्षभरामध्ये, या वर्षभरामध्ये आपण बोलण्यात चुकलो असेल, वागणुकीमध्ये चुकलो असेल, एखादी गोष्ट देवाच्या दृष्टीआड जाऊन आम्ही केली असेल, कदाचित आमचं काही चुकलं असेल, ही कल्पना फक्त तुम्हाला आणि देवालाच आहे. तिसरा व्यक्ती ते बघू शकत नाही. तर मग आज असं करा, देवाच्या वचनात शोधा की तुम्ही जो निर्णय घेतला, तो जो निर्णय तुम्ही चुकवला, तो चुकलेला निर्णय देवाच्या वचनातून मला सुधारून घ्यायचा आहे. तिसरी गोष्ट आपल्या जीवनाला सुधारवण्यासाठी नीतिसूत्रे 15व्या अध्यायाकडे जाऊया. नीतिसूत्रेचा 15वा अध्याय बघा आणि वचन 22. नीतिसूत्रे अध्याय 15 आणि वचन 22. मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. आता मसलत देणं आणि मसलत घेणं म्हणजे सल्ला देणं आणि सल्ला घेणं. जर आपला निर्णय मागील वर्षभरामध्ये चुकला असेल तर देवभिरी लोकांचा सल्ला घ्या. पहिलं मी म्हटलं की मन शांत ठेवा. दुसरं मी म्हटलं की देवाच्या वचनातून मार्गदर्शन घ्या. आणि तिसरं मी आपणाला सांगत आहे, देवभिरू लोकांचा सल्ला घ्या. आपण जो शब्द देवाला दिला असेल मागील वर्षभरामध्ये, किंवा काही करायचं राहून गेलं असेल, देवाला सांगितलंय तुम्ही पण तुम्ही ते पूर्ण करू शकला नाही, तर असं करा, जे देवभिरू आहेत, जे देवाचं भय बाळगतात, अशा देवाचं भय बाळगणाऱ्या आपल्या मंडळीतल्या प्रियजनांना तुम्ही भेटा. आपल्या घरातल्या वडील लोकांना तुम्ही भेटा. जे प्रभूमध्ये विश्वासात मजबूत आहेत अशा वडील प्रियजनांना तुम्ही भेटा. तुमच्या सोबतीचे जे आहेत, तुमचा मित्रपरिवार असू शकतो जो देवाचं भय बाळगणारा आहे, त्यांना भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या. जे देवाचं भय बाळगतात त्यांचा सल्ला घ्या. जे देवाचं भय बाळगत नाही अशांचा सल्ला घेऊ नका. कारण वचन या ठिकाणी काय म्हणतं, मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. परंतु ही जी मसलत आहे ही देवभिरू लोकांची आम्ही घेतली पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये असा एक राजा होऊन गेला की ज्याने देवाच्या लोकांचा सल्ला न घेतला आणि स्वतःच्या निर्णयाला तो चुकला. तो राजा होता अबशालोम. अबशालोम हा दुसरे शमूएल 16व्या अध्यायात दिसतो. हे उदाहरण देखील बघून घेऊया. दुसरे शमूएल याचा 16वा अध्याय आपण काढू. दुसरे शमूएल 16वा अध्याय आणि 20वे वचन बघा. दुसरे शमूएल अध्याय 16 वचन 20. मग अबशालोम अहिथोफेलास म्हणाला, आता आपण काय करावे याविषयी सल्ला दे. अहिथोफेलाने अबशालोमाला म्हटले, ज्या उपपत्नी तुझ्या पिता मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा. आता हा जो इतिहास आहे हा आपल्या सगळ्यांना वाचलेला आहे, अनेक वेळेला आपण तो ऐकलेला आहे. आता या ठिकाणी अहिथोफेल हा जो व्यक्ती आहे, हा अहिथोफेल अबशालोमाला सल्ला देणार आहे. हाच दाविदालाही सल्ला देत होता अनेक वेळेला. मी आपल्याला जसं म्हटलं की आपला निर्णय जर चुकला असेल तर देवभिरू लोकांचा सल्ला घ्या. जे देवाला ओळखत नाही, देवाला भीत नाही, अशा लोकांचा सल्ला घेऊ नका. आता हा जो अहिथोफेल होता हा देवभिरू नव्हता आणि ह्याने अबशालोमाला चुकीचा सल्ला दिला. आणि हा चुकीचा सल्ला दिल्यामुळे सर्व लोकांमध्ये किळस आणि राग त्याच्याबद्दल निर्माण झाला. आणि नंतर अहिथोफेलाने त्याला असाही सल्ला दिला की दावीद राजाला जाऊन युद्धासाठी, आता तो जंगलातच असेल, त्याचा पाठलाग कर, दावीद राजाला भेट आणि त्याला मारून टाक आणि संपूर्ण राज्य तुझं स्वतःचं करून घे. आणि हा त्याच्या मनामध्ये निर्णय त्याने घेतला होता आणि तो त्याने सांगून दाखवला. अहिथोफेलाने त्याला सांगितलं की जा तू असं असं कर. पण त्याच्यामध्ये हुशै अर्की नावाचा एक सरदार होता जो नेहमी दाविदालाही सल्ला देत असे आणि अबशालोमालाही. त्याने अबशालोमाला सल्ला दिला की दावीद राजा हा कसलेला योद्धा आहे, त्याच्या सोबतचे जे लोक आहेत ते चांगले योद्धे आहेत, तर तू जाऊन त्यांचा पाठलाग करू नको, तू त्यांना मारू नको, तर तू सर्व राज्यातले लोक गोळा कर आणि जाऊन दाविदाशी युद्ध कर. हा सल्ला त्याने दिला आणि अशा प्रकारे त्याने दाविदाचा जीव वाचवला. सांगायचं तात्पर्य आहे की एका बाजूला अहिथोफेल आहे की जो देवभिरू नाही आहे,
दुसऱ्या बाजूला हुशयारकी आहे की जो देवभूरी आहे आणि तो राजाला सल्ला देतोय. अबशालोमाने चुकीचा सल्ला निवडला आणि चुकीच्या गोष्टींमध्ये त्याने आपलं जीवन संपवून टाकलं. पुढे जो अहितोफेल होता, हा अहितोफेल जातो आणि आपल्या घरामध्ये जाऊन गळफास घेतो. असा ह्याचा अंत झाला. सांगायचं तात्पर्य हे की प्रियांनो, तुम्ही जेही निर्णय घेतले असाल या वर्षभरामध्ये, कदाचित पूर्ण केले नसतील तर देवभिरू लोकांचा सल्ला घ्या. तुमच्या मंडळीत असलेल्या वडील लोकांचा सल्ला घ्या. तुमच्या मंडळीत सेवा करणारे जे पाळक वर्ग आहे त्यांचा तुम्ही सल्ला घ्या की पाळक साहेब, मी असं देवाला वचन दिलं पण मी पूर्ण करू शकलो नाही, तर आता मी काय करावं. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही सल्ला घ्या, देवभिरू लोकांचा सल्ला घ्या. अजून एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. ते पहिले राजे 12व्या अध्यायात आहे. हे आहे रहबामाचं. आता हे जे पुत्र आहेत ही वंशावळीत जणू काय बघा. 1 राजे याचा 12वा अध्याय, पहिले राजे 12वा अध्याय बघा आणि या 12व्या अध्यायात 9 आणि 10वं वचन बघा. 9 आणि 10वं वचन. त्याने त्यांना विचारले, आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेवले आहे ते हलके करा. असे म्हणणाऱ्या या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता. त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्याला उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या पित्याने आमच्यावर भारी जू लादले होते, तर आता आपण ते हलके करा. त्यांना असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. आता रहबामाकडे काही लोक आलेले आहेत आणि या लोकांवरती जो कर बसवलेला होता, या लोकांना जे देणं राज्याला द्यायचं होतं, रहबामाकडे ते आले आणि म्हणाले की आमचं जे ओझं आहे ते हलकं करा. मग रहबामाने काय केलं, त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झाले होते त्या तरुणांचा सल्ला घेतला आणि त्याच्या राज्यामध्ये जे वडील लोक होते त्यांचा सल्ला त्याने घेतला नाही. आणि त्या वडील लोकांचा सल्ला त्याने न मानता ह्या तरुणांचा सल्ला मानला आणि मग त्याच्या राज्याला अंत व्हायला सुरुवात झाली आणि त्याला तो चुकीचा सल्ला मिळाला. प्रियांनो, आपले निर्णय चुकले असतील तर देवभिरू लोकांचा सल्ला घ्या. जे देवाला भीत नाही अशा लोकांसमोर आपला निर्णय करू देऊ नका. आता या ठिकाणी रहबामाच्या सोबत जे तरुण लेकरं होते त्या तरुणांचा त्याने सल्ला घेतला, परंतु जे त्याच्या वडिलांना सल्ला देत होते, जे राजाला सल्ला देत होते, त्यांचा सल्ला त्याने घेतला नाही आणि आपल्या राज्याचा अंत त्याने करून घेतला, स्वतःचा अंत त्याने करून घेतला. काही पॉझिटिव्ह उदाहरणं पण आहेत की काही लोकांनी चांगल्या लोकांचा सल्ला घेतला आणि त्यांचं जीवन चांगलं झालं. त्यापैकी मोशेने त्याचे सासरा इथ्रो याचा सल्ला घेतला. हेही उदाहरण मी आपल्याला दाखवतो. ते निर्गमाच्या 18व्या अध्यायात आहे. निर्गम अध्याय 18. या 18व्या अध्यायामध्ये जा आणि 19वं वचन बघा. 18 आणि 19 दोन्हीही वचन आहेत. निर्गम 18:18. तू व तुझ्या बरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. होतं असं की मोशे लोकांचा न्याय करण्यासाठी आसनावर बसला आणि सगळे लोक आपलं प्रकरण घेऊन मोशेकडे आले आणि तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांचा न्याय इन्साफ करत बसला. आणि ही गोष्ट त्याचा सासरा इथ्रो बघतो आणि त्याला ती गोष्ट जाऊन सांगावीशी वाटली आणि त्याने जाऊन मोशेला एक सल्ला दिला. त्याने काय सल्ला दिला, वचन 19. तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो आणि देव तुझ्या बरोबर असो. या लोकांना देवासमोर तू मध्यस्थ हो आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे आण. विधी व नियम त्यांना शिकव आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना तू दाखव. आणि खाली 21व्या वचनामध्ये 1000, 100, 50, 10 अशांवरती नायक नेम. मोशेने काय केलं, 1000वरती 1, 100वरती 1, 50वरती 1 आणि 10वरती 1 असे त्यांना पुढारी नेमून दिले. मग ते व्हायचं असं की काही प्रकरणं असतील, त्यांच्या आपसामध्ये काही वाद असतील, तर 1000 लोकांचा जो प्रमुख होता त्याच्याकडे ते प्रकरणं जायची. 50 लोकांचा जो प्रमुख होता तो त्या 50 लोकांच्या समस्या मिटवायचा. 10 लोकांचा जो प्रमुख होता तो त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायचा, समस्या ऐकून घ्यायचा आणि तो त्या मिटवायचा. म्हणजे मोशेला पुष्कळ वेळ मिळायचा दुसरी कामं करण्यासाठी. जो चांगला सल्ला इथ्रोने त्याला दिला त्या सल्ल्याचा त्याने उपयोग केला आणि आपल्या सेवा कार्याला आणि आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मोशेच्याही मिळाली. मोशे एक चांगला शास्ता निर्माण झाला. मोशेने जी पद्धत लावून दिली ती संपूर्ण इस्रायली लोकांमध्ये आजवरही चालत आहे. सांगायचं तात्पर्य हे की चांगल्या माणसाचा सल्ला घेतला, देवभिरू माणसाचा सल्ला घेतला तर तुमचे जीवन सफल होईल, तुमच्या समस्या निघून जातील. परंतु जो व्यक्ती देवाचं भय बाळगत नाही अशाकडे जाऊन आपण सल्ला मागितला
तर प्रियांनो ते चुकीचं आहे. आपला निर्णय कदाचित चुकला असेल. मागील वर्षामध्ये मी देवा हे करायचं चुकलेलो आहे, माझ्याकडून राहून गेलं, तर आता मी काय करू? देव त्याच्या वचनातून आपल्याला हे शिकवत आहे की जा, देवाचं भय बाळगणाऱ्या लोकांकडून देवाचा सल्ला तू घे. आणि देवाचं वचन आपल्याला सल्ला देतं. देव आपल्याला मन शांत करायला लावतो आणि देवभिरू लोकांचा सल्ला आम्हाला घ्यायला लावतो. या ठिकाणी मोशेने सल्ला घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचं जीवन हे सेवा कार्यासाठी मोकळं झालं. 10 लोकांवरचा जो न्यायिक होता तो 10 लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचा. 50 लोकांचा जो प्रमुख होता तो 50 लोकांच्या समस्या ऐकून घ्यायचा. तितका वेळ मोशेला इतर गोष्टी करायला मिळायच्या. आणि फारच कठीण अशा काही समस्या आहे त्या घेऊन मग लोक मोशेकडे येत होते. आणि ही जी पद्धत त्यांनी लावली, इथ्रोचा जो सल्ला त्याने ऐकला मोशेने, आणि त्या सल्ल्याद्वारे त्यानं आपलं जीवन सेवा कार्यासाठी तयार केलं. प्रियांनो, तुमचं आणि माझं जीवन देवाच्या लोकांकडून सल्ला घेऊन पुढे चालण्याचं आहे. पाळकवर्ग परमेश्वर कृपेने आपल्याला दिलेले आहेत. घरामध्ये वडील प्रियजन आपल्याला दिलेले आहेत. मंडळीमध्ये वडील पुढारी परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. आपण त्यांचा सल्ला घ्या आणि आपल्या जीवनाला एक नवी दिशा द्या. अजून एक सल्ला आपण घेऊ शकतो तो म्हणजे खुद्द तो जो सल्ला आहे तो आम्ही घेऊ शकतो तो येशू ख्रिस्ताकडून. कारण येशू ख्रिस्ताने एक चांगला सल्ला दिला. तो मत्तयाच्या 22व्या अध्यायात आहे. कृपा करून मत्तय 22 काढा. या 22व्या अध्यायामध्ये वचन 37, मत्तय 22 वचन 37 आम्हाला चांगल्या व्यक्तीकडून सल्ला घ्यायचा आहे. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने एक सल्ला दिलाय. काय सल्ला दिलेला आहे? की आपला देव परमेश्वर ह्याच्यावर अंतकरणाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने आम्हाला प्रीती करायची आहे. आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर. हा फार चांगला सल्ला येशूने दिलेला आहे. प्रियजन हो, आपण काही निर्णय घेतले असतील, ते निर्णय पूर्ण करत असाल, काही पूर्ण झाले असतील, काही झाले नसतील, तर त्यापैकी हा एक सल्ला आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळतोय. आपल्या देवावरती आम्हाला प्रीती करायची आहे. पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने आम्हाला ती करायची आहे. याचा अर्थ आम्हाला आमच्या सर्वस्वाने प्रीती करायची आहे. आम्हाला आमच्या विचाराने प्रीती करायची, आम्हाला आमच्या कृतीने प्रीती करायची आहे, आमच्या अंतकरणाने, मनाने आणि जीवाने. मन, अंतकरण आणि जीव हे 3 शब्द आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक रीतीने आहेत. आणि शेजाऱ्यावर प्रीती कर हे सामाजिक रीतीने आहे. म्हणजे याचा अर्थ देवावर प्रीती तुम्हाला वैयक्तिक रीतीने करायची आहे आणि देवाला प्रीती तुम्हाला आणि मला सार्वजनिक क्षेत्राच्या द्वारे देखील करायची आहे. हा सल्ला देवाने आम्हाला दिलेला आहे. हा सल्ला खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. प्रियजन हो, आपण वर्षाचा आरंभ मोठ्या आनंदाने करतो. देवासमोर आपण भावनेच्या आहारी जाऊन अनेक वचनं पण देऊन टाकतो, पण ती वचनं वर्ष अखेरीस पूर्ण झालेली दिसत नाही. जर आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक रीतीने अशा काही गोष्टी देव आपल्या संगती जर बोलत आहे की देवा, मी तुला हा शब्द दिला होता पण पूर्ण करू शकलो नाही, देवा मी हा निर्णय घेतला होता, हा निर्णय मी पूर्ण करू शकलो नाही, तर देव आज आम्हाला म्हणतोय की तुम्ही शांत राहा. देव आम्हाला त्याच्या वचनातून असं म्हणतोय की वचनाचं मार्गदर्शन घ्या. आणि देव आम्हाला त्याच्या वचनातून असं म्हणतोय की विश्वासणाऱ्यांचा सल्ला घ्या, देवभिरू लोकांचा तुम्ही सल्ला घ्या. या क्षेत्रामध्ये मला गरज आहे, मला मदत हवी आहे, तर नक्कीच आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या मंडळीतले प्रियजन सगळेच तयार आहेत. एकमेकांना आपण मदत करूया व जो निर्णय देवाप्रती आपण घेतला तो पूर्ण करूया. अजून एक सल्ला, अजून एक गोष्ट आम्हाला देवाच्या पवित्र वचनातून दिसते. जर आपलं काही चुकलं असेल या वर्षभरामध्ये, तर एक गोष्ट अजून आपल्याला करायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे 1 थेसलोनिकापत्र 5वा अध्याय आणि वचन 17. 1 थेसलोनिकापत्र अध्याय 5 आणि वचन 17. काय आहे ते वचन? निरंतर प्रार्थना करा. आपलं चुकलंय वर्षभरामध्ये तर एक करा, निरंतर प्रार्थना करा की प्रभू, मी ते तुला बोललो, माझ्याकडून ते काय पूर्ण करता आलं नाही, कृपा करून मला तू सहाय्य कर आणि मला प्रार्थना करायला मदत कर. प्रार्थना हे देवाने दिलेलं फार सुंदर साधन तुम्हाला आणि मला आहे. देवाने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी जागा दिलेली आहे. देवाने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी वेळ दिलेला आहे. देवाने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी कसल्याही प्रकारची नियमावली दिलेली नाही आहे. अनेक वेळेला असं होतं की ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला जणू काही नियमावली असते. ते बोलण्याच्या ओघामध्ये ते होतं, आमच्याकडूनही होतं. परंतु जसा मुलगा आपल्या बापासंगती बोलतो तसा आम्ही देवासंगती बोलावं अशी परमेश्वर पित्याची अपेक्षा आहे.
देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून अशी आहे की माझं लेकरू माझ्याकडे येऊन त्याने माझ्या संगती बोलावं, ती प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करत असताना देवासमोर ती सादर करतो. प्रार्थना करत असताना दावीद राजा म्हणतो की मी ती रचून सादर करेन. प्रार्थना ही आम्ही केली पाहिजे. वर्षभरामध्ये कदाचित आपलं देवाला दिलेला शब्द पूर्ण झाला नसेल, पूर्ण करता आला नसेल, तर एक करा, प्रार्थना करा. पहिलं मन शांत ठेवा, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन घ्या, देवाच्या लोकांचं मार्गदर्शन घ्या, आणि ही चौथी गोष्ट करा की प्रार्थना करा की हो प्रभू, मी प्रयत्न केला पण मला जमलं नाही. कदाचित ॲडमिशन जी प्रोसेस आहे ती तारीख निघून गेली, मला ॲडमिशन घेता आलं नाही. प्रभू, मी कामामध्ये व्यस्त होतो, मला पूर्ण बायबल वाचता आलं नाही, पण मी यावर्षी नक्कीच वाचन. प्रभू, कदाचित माझं कौटुंबिक जीवन मी अधिक बहारदार बनवू शकलो नाही, मी अधिक चांगलं करेन. मी माझ्या लेकरांसाठी वेगळ्या योजना करेन, मी माझ्या फ्युचरसाठी काहीतरी मिळकत बाजूला ठेवेल, मी येत्या वर्षामध्ये अमुक गोष्टी करेल. कदाचित झाल्या नसतील तर प्रियांनो, प्रार्थना करा. आणि प्रार्थना करत असताना आपली प्रार्थना प्रभूसमोर सादर करा. देव पिता आहे आणि आम्ही त्याची लेकरं आहोत. आता समजा आपलं लेकरू आपल्याकडे आलं, आपला मुलगा आपल्याकडे आला किंवा मुलगी आपल्याकडे आला आणि त्यांनी एक लिस्ट काढली आणि ती लिस्ट ते वाचू लागले, तर आपल्याला आवडेल का? आपण असं म्हणू, अरे हे ह्याच्या मनापासून नाही, याने लिहून आणलं आणि मला ते सांगत आहे. आता काही गोष्टी प्रार्थना विनंती आम्हाला लिहून आणाव्या लागतात, आम्ही त्या आणतो. परंतु सांगायचं तात्पर्य हे, देवाला हे आवडेल की तुम्ही मनापासून मागावं. आपलं लेकरू ज्या वेळेला आपल्याकडे येतं ते मनापासून मागतं. ते म्हणतं की बाबा मला अमुक अमुक पाहिजे किंवा डॅडी मला अमुक अमुक घेऊन द्या. त्यांना माहिती नसतं लेकरांना की फायनान्शियल कंडिशन काय आहे, परंतु ते मागतात आणि आपण आई वडील या नात्याने देण्याचा प्रयत्न करतो. आमचा स्वर्गीय पिता देण्यासाठी तयार आहे, परंतु आम्ही प्रार्थनेमध्ये त्याच्याकडे मागतो का? आणि मागत असताना जसं लेकरू बापाकडे मागतं असं मागतो का? खूप साऱ्या वेळेला आम्ही असं मागतो जणू काही ती पाठांतर केलेली प्रार्थना आहे. खूप साऱ्या वेळेला आम्ही असं मागतो जणू काही ती लिहून आणलेली आहे. प्रियांनो, काही मुद्दे आम्हाला लिहावे लागतात, काही गोष्टींचं पाठांतर करावं लागतं, ते ठीक आहे. परंतु आमचा देव आमच्याकडे अपेक्षा करतो की माझ्या मुलाने माझ्याकडे मागावं. तुम्ही वर्षाच्या आरंभी मागितलं असेल की प्रभू मला तू ज्ञान दे, प्रभू मला तू अमुक अमुक ठिकाणी ॲडमिशन दे. पण कदाचित आपण प्रार्थना करण्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे, म्हणून देवाने ही संधी दिली. दुसरं म्हणजे उपदेशक म्हणतो प्रत्येक गोष्टीसाठी उचित समय आहे, उचित काळ आहे. जे मागील वर्ष घडलं नाही, ह्या पुढच्या वर्षासाठी देवाने राखून ठेवलं असेल आणि देव ह्या वर्षात त्याची उत्तरं नक्कीच देईल. पण तुम्ही मात्र प्रार्थना करण्याचं सोडू नका, प्रार्थना करीत राहा. प्रार्थना करण्याने एक फार मोठा आशीर्वाद आम्हाला मिळतो, तो मत्तयाच्या 26व्या अध्यायात आहे. मी आपणासाठी हे वाचतो, मत्तई 26 आणि वचन 41. मत्तई 26 वचन 41. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागरूक राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. तुम्ही आणि मी जर प्रार्थना करत राहिलो तर आम्ही परीक्षेत पडणार नाही. फार सुंदर गोष्ट आहे की आम्ही परीक्षेत पडणार नाही जर आम्ही प्रार्थना करत राहिलो तर. खूप साऱ्या वेळेला प्रार्थना करण्याचा आळस आमच्यामध्ये येतो. या ठिकाणी पेत्र, याकोब आणि योहान हे तिघं आहेत. जेवण जास्ती झालेलं आहे. रात्रीचं त्यांचं जे प्रभुभोजन त्यांनी घेतलं गुरुवारच्या रात्री, आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आणि हे शिष्य गेतशेमानी बागेत गेले. गेतशेमानी बागेमध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहेत. 3 वेळा येशू ख्रिस्त उठून येतोय आणि हे 3ही वेळेला झोपेमध्ये गुंगलेले दिसतात. त्यांचे डोळे जड झालेले आहेत असं येशूने त्यांना पाहिलं आणि त्यांना येशूने फार चांगला सल्ला दिला. येशूने त्यांना सांगितलं 41व्या वचनामध्ये की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागरूक राहा व प्रार्थना करा. आम्ही जागरूक राहायला पाहिजे म्हणून प्रार्थना करावी. आणि त्या रात्री शिपाई आले, येशू ख्रिस्ताला धरून नेलं. पेत्र मागे मागे गेला, परंतु त्याने 3 वेळा नाकार केला आणि त्यांची नंतर चूक त्यांच्या लक्षात आली. प्रियांनो, प्रार्थना करण्यासाठी आम्हाला शारीरिक थकवा आला तरी आम्ही प्रार्थना करणं सोडू नये. प्रार्थना करत असताना कदाचित आम्हाला काळ, वेळ, स्थळ, ठिकाण याच्या अडचणी येऊ शकतात. घरामध्ये गर्दी असते, गोंधळ असते. येशूने त्याच्यावर एक उपाय काढला. मोठ्या पहाटेस येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी निघून जात असे. पहाटेची वेळ आपण घ्या किंवा रात्रीचा समय घ्या, ज्या वेळेला शांतता आहे, तुम्हालाही कोणती कामं नाही, प्रार्थनेत जास्तीत जास्त वेळ घालवा. कदाचित आपण वर्षाच्या आरंभी सुरुवातीला असं म्हटलं असेल 1 जानेवारी 2023 की प्रभू मी यावर्षी खूप प्रार्थना करेल, खूप वेळ घालवेल प्रार्थनेमध्ये, पण जमलं नसेल तर आज देवाचं वचन आम्हाला शिकवतंय की तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. का घालवा? कारण प्रार्थना जर आपण वेळ घालवतो प्रार्थनेमध्ये
आम्ही जागरूक राहतो तर आम्ही परीक्षेत पडणार नाही. परीक्षा घेणारा परीक्षक सैतान आमची परीक्षा घेऊ शकतो, वेगवेगळे मोह आमच्या समोर आणू शकतो, वेगवेगळ्या समस्या आमच्या समोर आणू शकतो, आम्हाला मोहामध्ये घालू शकतो. परंतु त्यातून वाचायचं आहे तर उपाय एकच आहे, तो म्हणजे आपण प्रार्थना करत राहा. आणि प्रार्थना करत असताना आम्हाला परीक्षेपासून संरक्षण मिळतं. परीक्षा प्रसंगामधून आम्ही सुटत असतो. प्रभूच्या प्रार्थनेतही आम्ही म्हणतो की आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. प्रियांनो, आम्हाला परीक्षेतून सोडवण्यासाठी देव समर्थ आहे. प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवतो? जो व्यक्ती प्रार्थनेमध्ये कमी पडतो, अशक्तपणा दाखवतो, सैतान त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी अतिशय सोपा टार्गेट म्हणून निर्माण करतो. प्रियांनो, आपण प्रार्थना करण्याचं कधीच चुकवू नका. जास्तीत जास्त वेळ द्या, जितका समय आपल्याला मिळेल तितका द्या. येशू ख्रिस्ताने अजून म्हटलं की तू आपल्या खोलीत जा, दार लावून घे, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे गुप्तदर्शी पिता त्याचं उत्तर तुला देईल. आणि प्रार्थना करत असताना आपण आपला समय देवामध्ये घालवा. एक वेळ ठरवून घ्या, पहाटेची वेळ किंवा रात्रीची वेळ. त्यावेळेला तुम्ही प्रभूसमोर प्रार्थनेमध्ये बसाल. दानिएलाने एक वेळ ठरवली होती दिवसातून 3दा प्रार्थना करण्याची. काहीही परिस्थिती झाली तरी तो ती वेळ चुकवत नव्हता. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आपण प्रार्थनेला किती स्थान देतो, प्रार्थनेला किती वेळ देतो? किंवा आता सांगायला पाहिजे नाही, परंतु अशा गोष्टी घडतात. जेवणाच्या वेळेस बसलो की जी ठराविक आपली जे शब्द असतात तेच येतात, त्याच ठराविक शब्दाने आम्ही प्रार्थना करतो. किंवा एखादा विशेष प्रसंग आहे तर ठराविक शब्दाने आम्ही प्रार्थना करतो. प्रियांनो, आमची प्रार्थना प्रभूसमोर जसं एक मुलगा देवाकडे मागतो, एक मुलगी देवाकडे मागते, अशी असली पाहिजे. आम्ही परीक्षेत पडू नये. काही निर्णय चुकले असतील मागच्या वर्षामध्ये तर एक लक्षात घ्या की हे निर्णय सुधारवण्यासाठी प्रार्थनाच एक असं माध्यम आहे की देवाला दिलेला चुकीचा जो शब्द तुम्ही चुकवला आहे तो जर सुधारवायचा आहे तर प्रार्थनेत वेळ घालवा. एक व्यक्ती होता ज्याने निर्णय घेतला आणि तो चुकवला, तो होता योना. योनाच्या पुस्तकात जाऊ. योनाने एक सुंदर गोष्ट केली. योना 2रा अध्याय. जरी तो चुकला, त्याने निर्णय घेतला होता परंतु तो चुकला. 2ऱ्या अध्यायाचं 1 वचन. योनाला देवाने सांगितलं होतं निनवेला जा, तो तार्शिसला जायला निघाला. त्याने आपला निर्णय चुकवला. मग देवाने एक मासा पाठवला. त्या माशाच्या पोटात योना राहिला आणि ह्या माशाच्या पोटामध्ये तो असताना त्याने एक गोष्ट केली. वचन 1 बघा, योना 2:1. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली. माशाच्या पोटामधून योनाने परमेश्वराची प्रार्थना केली. कुरकुर केली नाही, रागराग केला नाही, चिडचिड केला नाही. माशाच्या पोटामध्ये तो आहे, 3 दिवस 3 रात्री तो आहे आणि नंतर त्याला ओकून टाकण्यात आलेला आहे. तर परिस्थिती काय असेल त्याची? त्याचा निर्णय चुकलेला होता. प्रियांनो, देवाने त्याला ज्या ठिकाणी जायला लावलं होतं त्या ठिकाणी तो गेला नाही. त्याने आपला निर्णय चुकवला. आता या वर्षाच्या आरंभी तुम्ही जो शब्द देवाला दिला, कदाचित तुम्ही आणि मी निर्णय चुकलो असू. तुम्ही आणि मी देवाला दिलेला शब्द मोडला असेल. तुम्ही आणि मी कदाचित देवासमोर कमी पडलो असेल, उनो पडलं असेल. तर एक करा, प्रार्थना करा. या ठिकाणी योना हताश, निराश आणि रडकुंडीला आलेला असा दिसत नाही. तर त्याची प्रार्थना फार सुंदर आहे. खालील वचनामध्ये बघा, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. अधोलोकाचं उदर म्हणजे तो मासा जितका पाण्याच्या खोल गेला असेल तितक्या पाण्यामध्ये योनाने देवाची प्रार्थना केली. याचा अर्थ काळ, वेळ, ठिकाण, परिस्थिती देव बघत नाही. देव फक्त तुमचं मन जाणतो आणि तुमचे शब्द ऐकतो. प्रियांनो, जर काय चुकलं असेल वर्षभरामध्ये ते देवाला आणि तुम्हालाच माहिती आहे. 3रा व्यक्ती म्हणून आम्हाला ते ठाऊक नाही. मग जर चुकलेलं आहे तर आज प्रार्थना करा. आज वर्षाच्या शेवटी ज्या वेळेला तुम्ही बसाल एकटे, ज्या वेळेला सगळे झोपून गेलेले असतील त्यावेळेला तुम्ही एकटे बसाल तेव्हा देवाकडे प्रार्थना करा आणि देवा, या वर्षभरामध्ये माझ्याकडून हे चुकलं, हे फक्त तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे, मला त्याची क्षमा कर. प्रार्थना करा देवाकडे. ह्या ठिकाणी योनाचं चुकलं होतं. देवाने त्याला निनवेला जायला लावलं, तो तार्शिसला जायला लागला होता. त्या चुकलेल्या वाटेवरून देव त्याला घेऊन आला. त्याचा निर्णय चुकला, परंतु देवाने तो निर्णय सुधरवायला त्याला प्रार्थनेची संधी दिली. आणि या प्रार्थनेच्या द्वारे खाली फार सुंदर प्रार्थना त्याने केलेली. जमलं तर तीही तुम्ही वाचून बघू शकता. सांगायचं आणि आपल्या मनावर बिंबवण्याचं माझं कर्तव्य मी हे समजतो की प्रियांनो, देवाच्या वचनाला आपण कधीतरी बोलून किंवा देवासमोर देवाच्या वचनातून
किंवा देवाच्या समोर आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनातून, वैयक्तिक जीवनातून असे काही निर्णय घेतलेले आहेत की ते पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. तर ते पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट करा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, देवाकडे या आणि देवाकडे प्रार्थना करा. एक शेवटली गोष्ट आपणाला सांगतो अजून, जर आपले निर्णय चुकले आहेत किंवा काही कामं राहिलेली आहेत तर त्यासाठी असं करा, ते म्हणजे लुकाचा 22वा अध्याय आणि वचन 42. लूक वर्तमान याचा 22वा अध्याय आणि वचन 42 बघा. हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे येशूचे शब्द आहे. या ठिकाणी हा प्याला माझ्यापासून टळून जावा अशी येशूची इच्छा आहे. पण तो काय म्हणतो, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. या वर्षभरामध्ये एखादा निर्णय जर तुमचा चुकलेला आहे तर एक करा, देवाच्या इच्छेवरती आणि देवाला प्रथम स्थान द्या आपल्या जीवनामध्ये. का आमचे निर्णय चुकले, त्याला एक उत्तर असंही असू शकतं की आम्ही आमच्या जीवनात प्रथम स्थान देवाला दिलं नाही म्हणून आमचे निर्णय चुकले. देवाला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये द्या. बघा, येशू ख्रिस्ताने प्रथम स्थान देवाला दिलंय. तो प्याला म्हणजे ते जे मरण आहे हे फारच कठीण असं मरण होतं. चपडाका मारणे, फटके मारणे, त्याच्या दाढीचे केस ओढणे, त्याच्या तोंडावरती थुंकणे, एवढंच नव्हे तर त्याला शब्द बोलणे, हे यहुद्यांच्या राजा खाली उतर तुला, आणि सोबतच त्याला जांभळा झगा घातला, त्याला चपडाका मारल्या आणि म्हटलं की तुझ्या अंतर्ज्ञानाने सांग तुला कोणी मारलं. प्रियानो, काय परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांनी केली होती. हा प्रसंग येशू ख्रिस्ताला ठाऊक होता आणि म्हणूनच तो म्हणतो की हा प्याला किंवा हा प्रसंग माझ्यापासून टळून जाओ. प्याला हे दर्शक आहे, माझ्यापासून हा प्रसंग निघून जाओ, पण माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणजे येशूचं समर्पण बघा. आणि सोबतच येशू देवपित्याला प्रथम प्राधान्य देतो आपल्या जीवनामध्ये. येशूने पहिलं स्थान देवपित्याला दिलं, आपल्या वेदनेंना दिलं नाही किंवा मला त्रास होतोय त्या गोष्टींना दिलं नाही. येशूने प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये देवपित्याला दिलं. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात प्रथम स्थान आम्ही कोणाला देतो? आमचे निर्णय वर्षभरात का चुकले किंवा आम्ही दिलेला शब्द पूर्ण का करू शकलो नाही? का पूर्ण करू शकलो नाही? कारण आम्ही प्रथम प्राधान्य देवाला दिलं नाही. येशू ख्रिस्त आपल्या सेवा कार्यामध्ये प्रथम प्राधान्य नेहमीच देवपित्याला देत होता. देवपित्याला आपल्या जीवनातलं प्रथम स्थान त्याने दिलं आणि प्रथम स्थान देवपित्याला दिल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला जीवन प्राप्त झालं. जुन्या करारामध्ये यहोशुवा आणि कालेब ह्या 2 सरदारांचं फार सुंदर चित्र आहे. त्यांना आणि 12 हेर म्हणजे सोबतचे 10 हेर ह्यांना मोशेने पाठवलं की जा आणि कनान देश हेरून या. हे गेले 12 लोक, कनान देश बघितला. येताना तिथले फळं पण ते घेऊन आले. तिथले फळं फार मोठे होते, सुंदर होते आणि रसभरीत होते आणि मधुर होते. ते फळं बघून लोकांना आनंद वाटला. परंतु त्या 12 लोकांना ज्या वेळेला विचारण्यात आलं की आपण त्यांच्याबरोबर युद्ध करायचं का, आपण जाऊन तो देश जिंकायचा का, त्यावेळेला 10 लोक असं म्हटले, 10 हेर असं म्हटले की नाही, त्या देशाचे लोक धिप्पाड आहेत, आम्ही जाऊन त्यांच्या संगती युद्ध करू शकणार नाही. पण त्यावेळेला यहोशुवा आणि कालेब हे लोकांना दटावून उभे राहिले, लोकांच्या विरोधाला सामोरे गेले आणि त्यांनी म्हटलं की देव आमच्या सोबत आहे, आम्ही नक्कीच त्या लोकांना हरवून टाकू आणि त्यांचा देश जिंकून घेऊ. तर चला आपण त्यांच्यावर चढाई करू आणि त्यांचा देश जिंकू. परंतु यहोशुवा आणि कालेब ह्यांच्या बाजूला मोशे आणि सरदार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला या 10 हेरांच्या बाजूने संपूर्ण जनता आहे. ती म्हणते की नाही. आणि लोक रडू लागले, हेल काढून रडू लागले. प्रियांनो, प्रथम प्राधान्य त्यांनी कोणाला दिलं होतं? त्या बलिष्ठ लोकांना, जे धिप्पाड होते, त्या परिस्थितीला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं. या उलट यहोशुवा आणि कालेब यांनी देवाला प्रथम प्राधान्य दिलं की देवाने आम्हाला हेरगिरी करायला पाठवलं होतं. देवाने आम्हाला सांगितलं होतं की दुधामधाचा प्रदेश, कनान देश मी तुम्हाला देईन. तर देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, प्रथम प्राधान्य आम्ही देवाला देतो आणि आम्ही विजय मिळवून घेतो. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य कोणाला देतो? लेकरांना, पतिपत्नींना, कुटुंबातल्या सदस्यांना? प्रियांनो, प्रथम प्राधान्य तुमचं आणि माझं देव असलं पाहिजे, परमेश्वर असलं पाहिजे. खुद्द येशू ख्रिस्त इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जात आहे, परंतु त्याही ठिकाणी तो म्हणतो माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. दुसऱ्या बाजूला यहोशुवा आणि कालेबचं उदाहरण जर बघितलं तर जनता एका बाजूला आहे, 10 हेर एका बाजूला आहे आणि परिस्थिती तशी होती. धिप्पाड लोक होते, परंतु आम्ही जिंकणार नाही अशी निराशा त्यांच्यात नव्हती.
त्यांचा हा विश्वास होता की ज्या देवाने आम्हाला सांगितलं मी तुम्हाला कनान देशामध्ये नेईल, दुधामधाच्या प्रदेशामध्ये नेईल, तो देव नक्कीच नेईल, नक्कीच आम्हाला यश देईल. आणि ह्या ठिकाणाचे फळं बघा किती चांगले आहेत, हे आमचे होतील, ह्या बागा आमच्या होतील, या ठिकाणी आमची लेकरं नांदतील, खेळतील, मोठे होतील, आमचा संसार या ठिकाणी होईल. हा विश्वास त्यांचा होता, कारण त्यांनी आपल्या जीवनात प्रथम प्राधान्य परमेश्वराला दिलं होतं. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य आम्ही कोणाला देतो? मनुष्याला नव्हे तर देवाला द्या. एक शेवटलं एक अजून उदाहरण सांगतो, ते आहे एजराचं. एजराला ज्या वेळेला कोट बांधण्यासाठी निघायचं होतं, त्याने आपल्यासोबत सैनिक घेतले नाही, तो आणि लोक गेले. बघा एजराचा 8वा अध्याय, एजरा 8 आणि वचन 22. एजराचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि वचन 22 बघा. फार बोलकं उदाहरण आहे. वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली, कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वर्धहस्त असतो, पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रगट होतात. आता एजराने नुसतं शब्द जरी सांगितला असता तरी राजाने वाटेल तेवढे सैनिक देऊन टाकले असते. परंतु एजरा ह्या ठिकाणी काय म्हणतो? आम्हाला लाज वाटली राजाकडून सैनिक घेण्याची. वाटेमध्ये जे शत्रू असतील त्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठी आम्ही शिपाई पण त्यांनी घेतले नाही, घोडेस्वारांची टोळी सुद्धा मागून घेण्याची मला लाज वाटली. का लाज वाटली? कारण की आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वर्धहस्त असतो. प्रथम प्राधान्य त्यांनी देवाला दिलं. आमच्या देवाला शरण आणाऱ्यांना परमेश्वर काय करतो? वर्धहस्त म्हणजे आपला हात त्यांच्यावरती ठेवतो. ज्यांच्यावरती देवाचा हात आहे त्यांना दुसऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याची गरज काय? या ठिकाणी एजराचं उदाहरण पण फार सुंदर आहे. पहा, त्याला कोटाची बांधणी करायची होती आणि प्रवासामध्ये काही शत्रू येणारच होते आणि या शत्रूंपासून बचाव होण्यासाठी त्याने राजाकडे मदत मागितली नाही. राजाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं नाही. राजाचा त्यांनी सन्मान केला, राजाच्या सगळ्याच गोष्टींचा त्यांनी आदर केला. परंतु ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेला ते लोक फक्त निघाले. कसे निघाले? वचन 23. यास्तव आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, त्याने ऐकली. आणि मग शेरेब्या, हशब्या व त्याचे 10 बांधव अशा 12 प्रमुख पुरुषांना निराळे केले. आणि मग ते सरदार आपापल्या लोकांना घेऊन पुढे गेले. आणि मग त्यांनी काही सोनं घेतलेलं आहे, काही चांदी घेतलेली आहे, चांदीची पात्र घेतलेली आहे, सोन्याचे कटोरे आहेत, आणि ते सगळे जाऊन त्या मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ह्या कामासाठी तयार झालेले आहेत. त्यांनी राजाची कुमक घेतली नाही, सैनिक घेतले नाही, घोडेस्वार घेतले नाही. का? कारण त्यांचा भरोसा आणि त्यांचं प्रथम प्राधान्य आपल्या जीवनात देवावरती होतं. पुन्हा एक वार मी आपणाला ह्याची आठवण देतो प्रियांनो, की मागील वर्षभरामध्ये तुम्ही काय काय निर्णय घेतलेत आणि ते निर्णय जर चुकले असतील तर सर्वात पहिले शांत व्हा. दुसरी गोष्ट, वचनातून मार्गदर्शन घ्या. तिसरी गोष्ट, देवाच्या लोकांचा सल्ला घ्या. चौथी गोष्ट, प्रार्थना करा. आणि 5वी गोष्ट, प्रथम प्राधान्य देवाला द्या. का आम्ही पूर्ण करू शकलो नाही देवाला दिलेला शब्द? का आम्ही घेतलेले निर्णय पूर्ण करू शकलो नाही? का? कारण आम्ही प्रथम प्राधान्य देवाला दिलं नाही. का पूर्ण करू शकलो नाही? कारण आम्ही प्रार्थना कमी पडलो, कदाचित केल्या नसतील. का आम्ही पूर्ण करू शकलो नाही? कारण आम्ही देवभिरू लोकांचा सल्ला घेतला नाही. का आम्ही पूर्ण करू शकलो नाही? कारण आम्ही देवाच्या वचनातून मार्गदर्शन घेतलं नाही. का आम्ही पूर्ण करू शकलो नाही? कारण आम्ही आमच्या अंतःकरणात ती शांती घेतली नव्हती. म्हणून प्रियांनो, उतावळेपणाने आपण देवासमोर काही शब्द बोलू नये. जर उतावळेपणाने देवाला एखादा शब्द तुम्ही बोलला गेला असाल, किंवा एखादा निर्णय मी या वर्षभरामध्ये करेन, या वर्षाचा माझा निश्चय अमुक अमुक असेल, तर प्रियांनो तो निश्चय शांतपणे घ्या. घेत असलेला निश्चय देवाच्या वचनानुसार आहे का ते तपासून घ्या. घेत असलेल्या निश्चयामध्ये देवाच्या लोकांचा सल्ला घ्या. आणि घेत असलेला जो तुमचा निश्चय आहे तो निश्चय घेत असताना आम्हाला देवाच्या या प्रार्थना भवनामध्ये प्रार्थना करायची आहे. आणि सोबतच आमचं प्रथम प्राधान्य देवाला देऊनच आपल्या जीवनाचे निर्णय आणि निश्चय घ्यायचे आहे. प्रियांनो, जर कोणी निर्णय घेऊ इच्छित असेल, आपल्या मनामध्ये आपण डोळे मिटून प्रार्थना करा की प्रभू, वर्षभरामध्ये मी तुला म्हटलं होतं की या वर्षभरामध्ये मी असं असं करेन, मी तुझ्या मंडळीसाठी अमुक अमुक करेन, मी माझ्या परिवारासाठी अमुक अमुक करेन. प्रभू, मी शब्द दिला होता पण मी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मला क्षमा कर. माझं मन तू शांत कर. मला वचनातून मार्गदर्शन दे. मला असे देवभिरू लोक दे देवा की जे मला येऊन सांगतील की
तू अमुक अमुक कर आणि देवाच्या वचनाचं मार्गदर्शन ते करतील. जसं मोशेच्या द्वारे तू लोकांना सल्ला देत होता, इत्रोच्या सल्ल्याने मोशेची सेवा चांगली झाली. प्रभू तसा सल्लागार तू आम्हाला दे. तुझे प्रिय पाळक वर्ग, मंडळीचे सर्व पुढारी वर्ग, आमचे अध्यक्ष महोदय, आमची कार्यकारिणी, देवापाई ह्यांच्याद्वारे तू आम्हास मार्गदर्शन दे. सोबतच प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला समय दे आणि तुला प्रथम प्राधान्य आमच्या जीवनात द्यावं यासाठी तू आमचा पाठीराखा हो. प्रियांनो, ही पवित्र वचनं आपल्यासोबत असो. वर्ष संपतंय, शेवटला दिवस आहे. एकदा मागे डोकावून बघा. सायंकाळी तर आपण आठवण करणारच आहोत. सायंकाळच्या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये आपण आपलं मन प्रभूसमोर पुन्हा एक वार मोकळं करणारच आहोत. परंतु रविवारच्या उपासनेचं औचित्य साधून मंडळीचा पाळक या नात्याने मी आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. मागील वर्ष गेलेली गोष्ट काय पुन्हा परत येणार नाही, ती पुन्हा घडणार नाही. आपल्या भूतकाळाला आपला भविष्यकाळ खराब करू देऊ नका. कदाचित देवासमोर बोललेला शब्द पूर्ण केला नसेल तर देवाने एक नवीन वर्ष दिलंय. तो शब्द पूर्ण करण्यासाठी उतावळेपणे आपण काही बोलू नये. मन शांत ठेवा, विश्वासणाऱ्यांचा सल्ला घ्या, देवाच्या वचनातून मार्गदर्शन घ्या, प्रार्थनेत वेळ घालवा आणि प्रथम प्राधान्य देवाला आपल्या जीवनात द्या. आपल्या सगळ्यांसाठी पास्टर राजू मार्गे आहेत, ते पुढे येतील, प्रार्थना करतील आणि मग नंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या गौरवी देव बाप्पा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो आज तुझ्या अभिवचनाबद्दल. एक चांगला निर्णय, एक चांगला उत्तम मार्ग पित्या परमेश्वरा आमच्या जीवनासाठी असू शकतो. आणि तुझ्या अभिवचनामधून तुझ्या दासांनी अनेक पित्या परमेश्वरा उदाहरणं आजच्या या उपासनेमध्ये शेवटच्या दिवशी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी पित्या परमेश्वरा आम्हाला पुन्हा एकदा एक सुंदर बोध पित्या परमेश्वरा, सुंदर मार्गदर्शन मिळालं तुझ्या समक्षतेमध्ये येण्यासाठी. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. कारण 2000 पित्या परमेश्वरा 23मध्ये तो आमचा सांभाळ केला, तो आम्हास आरोग्य दिलंस, तुझ्या अभिवचनामध्ये आम्हाला स्थिर ठेवलं. एक चांगलं कुटुंब म्हणून गौरई दे बाप्पा, तू आम्हाला गौरई दे बाप्पा तुझ्या प्रीतीमध्ये राखलंस. यासाठी की तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत आम्ही तुझी गौरवी सेवा या सुवार्तेच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, या उपासनेच्या द्वारे आम्ही करावी. आणि म्हणून आज तुझ्या अभिवचनासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. हा 2023 पित्या परमेश्वरा या वर्षाचा शेवटचा दिवस असताना आम्ही आज कोणता निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढे गौरई दे बाप्पा आम्ही 2024मध्ये आणि तिथून पुढे आम्ही तुझ्या गौरवी पित्या परमेश्वरा सेवेसाठी काय करणार आहो यासाठी गौरई दे बाप्पा तू आम्हाला खंबीर मन दे, चांगलं अंतःकरण दे आणि उत्तम निर्णय तुझ्या अभिवचनामधून दे. आणि म्हणून जे आज प्रियजन तुझ्या चर्चमध्ये, तुझ्या उपासनेमध्ये उपस्थित आहे, त्या सर्वांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे आणि येणारे दिवस त्यांचे सर्व आशीर्वादित कर. आमचे जे पदाधिकारी आहे, एस ए चर्च अध्यक्ष आणि पित्या परमेश्वरा सचिव, खजिनदार, कार्यकारी कमिटी आणि काउन्सिलचे पंच आणि सर्व मंडळ्या, या 100 वर्षामध्ये एस ए चर्चला पित्या परमेश्वरा तू एक चांगली संधी पित्या परमेश्वरा तू दिलेली आहे. त्यासाठी गौरई दे बाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो. इथून पुढे देखील आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनामध्ये चालण्यासाठी आम्हाला तू आशीर्वाद दे आणि या सर्वांच्या द्वारे तुझं गौरव दे. आज तुझे दास पित्या परमेश्वरा रेव्हरंड अनुपाळक यांच्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही सर्व मिळून तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. या आपण आपल्या जागेवर उभं राहूया.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर आदरणीय रेव्हरंड चेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि सुवंद देवा परात्पर गीत गाऊन आपण आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. बंधुजनो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हास सह राहील. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या आमच्या स्थानिक नंदुरबार मंडळीबरोबर, आमच्या एसए चर्चमधील सर्व मंडळ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सर्वांना सलाम.